बोलते ते असं वाटतं, अशी माझी भूमिका होती असं मला वाटतंय. काही चुकलं विकलं सांभाळून घ्यावं. वंदनीय व्यासपीठ संस्थापिका प्रतिभाताई, अध्यक्षा हेमाताई, व्याख्यान मला प्रमुख उद्गाताई, सेक्रेटरी आमच्या वनिताताई आणि तुम्ही सर्व संत श्रोते हो, नमस्कार. आजचं हे व्याख्यान पुष्प मिळणं हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे. तर खूप आनंद पण झालाय, पण मोठी मोठी माणसं बसल्यावर थोडी भीती पण वाटते. पण सांभाळून घ्या. माझ्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना, माझ्या सद्गुरूंना वंदन करून आजच्या विषयात सुरुवात करते. त्यापूर्वी छोटीशी प्रार्थना म्हणते. महाराजांचं आवडतं उपदेश त्रयोदश. नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे, हाची सुबोध गुरूंचा, नामा परतेन सत्य मानावे. नामात रंगुनिया व्यवहारी सर्व भोग सेवावे, हाची सुबोध गुरूंचा, भोगा संगे कुठे न गुंतावे. आनंदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे, हाची सुबोध गुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे. गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्व लोक प्रिय व्हावे, हाची सुबोध गुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे. स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणास वैन वश व्हावे, हाची सुबोध गुरूंचा, मन कोणाचे कधी न उद्भवावे. माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे, हाची सुबोध गुरूंचा, रामापाशी अनन्य वागावे. यत्न कसून करीन मी, यश दे रामान दे तुझी सत्ता, हाची निरोप गुरूंचा, मानावा राम सर्वदा करता. आचार्य संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा, हाची सुबोध गुरूंचा, केळा ऐसा प्रपंच मानावा. दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभू सेवा, हाची सुबोध गुरूंचा, संतोषा सर्वदा मनी ठेवा. स्वार्थ करा साधारे, नित्य तुम्ही नाम गायनी जागा, हाची सुबोध गुरूंचा, मी पण जाळोनिया जगी वागा. अभिमान शत्रु मोठा, सर्वांना जाचतो सुखाशेने, हाच सुबोध गुरूंचा, मारावा तो समोर नामाने. राज्याधिकारी येवो अथवा जावो समस्त धनमान, हाची सुबोध गुरूंचा, भंगावे ना कदा समाधान. प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगा माझी, हाची सुबोध गुरूंचा, गुरुरायाला कान प्रेमाची. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपण एक 11 वेळेला श्रीराम जयराम जय जयराम घेऊया आणि मग मी माझ्या विषयात सुरुवात करते. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. नामाचं महात्म्य सांगणारे महाराज, त्यासाठी मी म्हणून घेतलं सगळ्यांना. मग एवढ्या लोकांकडनं इतक्या वेळ रामनाम घेतलं सगळं झालं. असो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता हृदय हे आपुले चौपाळून यावने, वही वैसौ पाऊले श्री गुरुजी ते नमस्कार बोली आता.
335 पानांचं चरित्र 1.25 तासात सांगायचं. तेही आपल्या मैत्रिणींना, आपल्या बंधूंना, सगळ्यांसमोर बोलायचं. थोडंसं टेन्शनचं काम आहे, पण तरी सांगायचा प्रयत्न करते. चुकलं तर माझं म्हणून पोटात घाला, चांगलं वाटेल ते कानात साठवून ठेवा. महाराजांचे आडनाव गुगरदरे. काही लोकांनी चरित्र वाचले असेल, त्यांना माहिती असेल. वसिष्ठ गोत्री महाराज, शुक्ल यजुर्वेदी महाराज, ब्राह्मण, देशस्थ ब्राह्मण कुटुंबात त्यावेळेचे मूळ त्यांचे पुरुष रुद्रोपंत म्हणजे पणजोबा. हे महाराजांचे कुलकर्णीपणाची वृत्ती असणारे, म्हणजे कुलकर्णी पद होतं त्यांना गावामध्ये, त्यांचे पणजोबा आहे. त्यांच्या पत्नीने पहिले 3-4 मुलं होऊन गेल्यामुळे पुन्हा देवाची आराधना केली शिवशंकरांची, आणि त्यांना 3-4 वर्षाच्या तपाने, म्हणलं ते हरकत नाही, एक मुलगा झाला. त्यांचं नाव त्यांनी लिंगोपंत ठेवलं, जे आपल्या महाराजांचे आजोबा. त्यांचा जन्म गोंधळाचाच आजोबांचा. अंदाजे शके 1778 इसवी सन असं सांगितलेलं आहे. वयाच्या 20व्या वर्षीच ह्या लिंगोपंतांनी अतिशय चांगल्या रीतीने आपलं कुलकर्णीपद वडिलांकडनं आपल्याकडे घेतलं म्हणजे वडिलांनी दिलं, आणि ते त्यांनी खूप चांगल्या रीतीने पद सांभाळलं. गावामध्ये खूप मोठं नाव होतं, आणि त्याबरोबर ते व्यवस्थित असा शासनाचा त्यांचा जे काही कारभार होता त्यांचा कुलकर्णी पदाचा, तोही ते छान करत होते. त्यामुळे त्यांचा मोठ्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर चांगली ओळख होती, आणि खालच्या लोकांवर चांगला दबाव होता, पण आदरयुक्त दबाव होता. त्या लिंगोपंतांचं पण असंच झालं. काही वर्षांनी त्यांच्या आईवडिलांनी त्यांचा विवाह केला. त्यांचं नाव होतं राधिकाबाई. त्या पण खूप चांगल्या होत्या, पण लिंगोपंतांना सण साथ देणाऱ्या होत्या. आणि लिंगोपंतांचा हा कुलकर्णी पदाचा व्यवसाय म्हणा किंवा काय त्यांचं पद असेल ते खूप चांगलं भरभराटीचं होत होतं. तिथे मुबलक सधन कुटुंब होत होते, असे होते. आणि त्यांना सरकारने त्यांच्या चांगल्या कामाची पावती म्हणून, इनाम म्हणून तिथली जमीन पण दिली गोंधळ्याची, आणि इनामदार हे पदही दिलं. असे लिंगोपंत खूप चांगले होते. घरात पारमार्थिक वातावरण होतं, खूपच चांगलं होतं. उपासना वैयक्तिक आणि कुटुंबाबरोबर पण असायची, आणि भगवद्गीतेला दररोज एक अध्याय ते वाचायचे. 11:30 कचेरीचं त्यांच्या कुलकर्णी पदाचं जे काम होतं ते करायचे. नंतर थोडंसं भोजन, विश्रांती, आणि विश्रांती झाली की पुन्हा संध्याकाळी 4 वाजता त्यांना हरिपाठ खूप आवडायचा, म्हणून एकदा हरिपाठाचं वाचन आणि एखादा निरूपण एखाद्या विषयावर असं ते करत असत. साधारण संध्याकाळी 8-8:15ला फराळ करायचा, कारण त्यावेळेची लोक 2 वेळा जेवत नव्हती आपल्यासारखी, थोडंसं अल्पपहार करायची, आणि मग त्यानंतर पुन्हा त्यांना भजनाची आवड होती, म्हणून ते रात्री पुन्हा एकदा भजनाला उभारायचे किंवा सगळ्यांकडे म्हणून घ्यायचे. आणि त्यांच्या घराण्यामध्ये पांडुरंगाची शुद्ध अशी भक्ती होती. नामस्मरणामध्ये ते पांडुरंग दुसरं काही बोलत नसत असे होते. प्रपंचामध्ये त्यांना पण एक सुंदरसा मुलगा झाला, आणि त्याचं नाव ठेवण्यात आलं रावजी. रावजी म्हणजे आपल्या महाराजांचे वडील. वयोमनापणे थकल्यामुळे दरवेळेला ते पंढरपूर जात होते लिंगोपंत, ते त्यांना जावे ना. मग त्यांना असं वाटायला आता माझ्याकडनं पंढरपूरची वारी होणार नाही, मग आता काय करू विठोबा मी आता. आणि त्याच वेळेला एका रात्री लिंगोपंत झोपलेले असतात, त्यांना स्वप्न पडलं. स्वतः विठोबा त्यांच्या जवळ आले, हाताला धरलं, आणि त्यांना नेऊन त्यांच्या बागेतल्या त्या मळ्यातल्या जागी दाखवलं की इथे मी आहे, तुला आता होणार नाही ना यायला पंढरीला, तर मीच तुझ्या घरी आलो आहे. आणि ते बघता जागल्यानंतर काय विठोबा तिथे नव्हते, पण त्याला स्पर्श वाटला खांद्यात हाताला असं लावायला. पहाट झाली होती, पहाटे लवकर ते उठले. घरातल्या ज्या लोकांना उठवणं शक्य होतं त्यांना उठवलं, कुदळ घेऊन फावडं घेऊन ते बाहेर पडले, मळ्यामध्ये खोदलं, आणि तिथे त्या खड्डा म्हणजे माणसाच्या उंचीचा खड्डा झाल्यानंतर ते स्वतः आत उतरले. एक छोटासा कोनाडा होता, आणि त्या कोनाड्यात त्यांनी असं उतरून बघितलं, त्यात सुंदर विठोबा रुक्माईच्या मूर्ती होत्या. त्याने बाहेर काढल्या, आणि बाहेर काढून तिथे एक सुंदर असं विठोबा रुक्माईचं मंदिर बांधलं मळ्यामध्ये, आणि तिथेच पाणी खोदायचा प्रयत्न केला की पाणी लागतं का बघूया. आणि खरंच विहीर ठरली पाण्याची, म्हणजे पाणी लागलं, आणि त्या विहिरीला त्यांनी नाव दिलं विठोबाचा मळा आणि विठोबाची विहीर असं नाव दिलं. आणि त्यानंतर त्यांनी तीच उपासना त्यांच्या घराण्याची पुढे चालू ठेवली. पुढे काय झालं, राधाबाईंना म्हणजे महाराजांची आजी, वडिलांची आई, त्याही पंथा शोभेशा अशा होत्या. आणि 6व्या वर्षी आपल्या रावजीची मुंज केली, आणि त्याच्यावर तुमची जबाबदारी सोपवा असं सांगितलं नवऱ्याला. आणि कुलकर्णीपद त्याला सांभाळण्याची जबाबदारी दिली. पण एकांतात पण रावजी कसे होते, ते एकांतात रमणारे होते, लोकांतात नाही.
माझी उपासना माझ्या पुरतंच फक्त मी लोकांना त्यांना जायला जास्त आवडत नव्हतं. कुलकर्णी पदही आवडत नव्हतं, फक्त ते घराण्याकडनं आलं होतं म्हणून ते सांभाळायचा प्रयत्न करत होते, पण त्यामध्ये जास्त इन्व्हॉल्व होऊन नाही. मग तसं करता करता काय झालं, पंतांनी जे श्रीमंती जमवली होती त्यावेळेची कुलकर्णी पदावर राहून किंवा सधन कुटुंब होतं ती सगळी थोडी कमी व्हायला लागली. रावजींचं तसं लक्ष नव्हतं, मनापासून त्यांना पैशाची आवड नव्हती, पैशाची आवकही त्यांच्याकडे येत नव्हती आणि रावजी साधे विरक्त कुटुंबीय होते, पांडुरंगाच्या अनुसंधानामध्ये रमलेले होते. रावजी परिपूर्ण प्रामाणिक सच्चिल होते, कधी कोणाला फसवणे लुबाडणे त्यांना काही जमलेच नाही. आणि 7.5 वर्षाची गीता नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला रावजींचा. रावजी साधारण 11-12 वर्षाची आणि तो विवाह करून रावजींची सहचारी त्यांच्या घरात आली, कुलकर्ण्यांच्या म्हणजे गुगरदऱ्यांच्या. आणि सासूसासऱ्यांच्या अत्यंत लाडक्या होत्या गीताबाई. खूप सोजवळ सुशील कन्या होती आणि त्यावेळेची शिकलेली मुलगी होती, सुसंस्कृत होती, कारण अक्षर ओळख शिकवल्याशिवाय तिच्या आई वडिलांचे लग्नच केलं नव्हतं. त्यामुळे त्यांना त्यांच्या माहेरी रामाची उपासना असल्यामुळे अतिशय राम आवडता होता. म्हणजे महाराजांना कुठून मिळाले संस्कार, रामनामाचे आईच्या माहेरकडून. घरात होती वडिलांकडे विठोबाची भक्ती, पण ह्या अशा गीताबाई रामाच्या भक्त होत्या. सातत्याने राम नाम जपत सगळी कामं करत असायच्या. त्यामुळे सासूसासऱ्यांच्या खूप आवडत्या होत्या. सगळी कामं कधीही कुरकुर न करता सासूबाईंपेक्षाही मोठ्या हाताने लोकांना मदत करणाऱ्या होत्या. आणि ती मदत करताना कुठेही डाव्या हाताचा उजव्या हाताला किंवा उजव्या हाताला डाव्या हाताला कळणार नाही अशी ती मदत असायची. एखाद्याच्या घरी बाळंतपणाची गरज आहे तर त्या बाईला जाऊन त्या मदत करायच्या. न दूध तूप मी आणून देते, बाळंतपणात उपाशी राहू नको, बरं नुसती कोरडी भाकरी खाऊ नकोस, मी तरी तुझ्या बाळंतपणात सोय करते. छोट्या बाळाचे कपडे नेऊन देणं, त्या बाईंना लागेल ती मदत करणं, हे सगळं त्या प्रेमाने करायच्या. आणि त्याचा आनंद भोगायच्या की मी रामाची सेवा करते, मी बाकी काही कोणाला मदत वगैरे करत नाहीये. आणि त्या म्हणायच्या, त्यावेळेला काय होतं, लोक लगेच कृतज्ञ होती, आजच्यासारखी कृतज्ञ नव्हती. तर ती लोक विचारायची, ताई तुम्हाला आम्ही काय मदत करू, तुम्ही तेवढ्या सदन कुटुंबातल्या आहात, आम्ही काय उतराई होऊ तुम्हाला. त्या म्हणायच्या काही उतराई होऊ नका, उतराई व्हायचंच असेल तर माझ्या रामाचं राम नाम घ्या, किती वेळा, दिवसाला 1000 वेळा, मला रामने तुमची उतराई पोहोचेल म्हणे. इतकं निर्व्याज मन होतं गीताबाईंचं. अशा गीताबाई गोंधळजवळचे एक सत्पुरुष होते, त्यांनी 12 वर्ष मौन पाळलं होतं, असे सत्पुरुष होते. त्यांच्याकडे एकदा गीताबाईंना आणि रावजीला त्यांच्या आईवडिलांनी दर्शन नेलं आणि दर्शन नेल्यानंतर त्या सत्पुरुषाने काहीही न बोलता लगेचच या कुटुंबांच्या हातामध्ये एक श्रीफळ दिलं आणि सांगितलं की तुम्हाला तुमच्या पोटी एक कल्याणकारी पुरुष जन्माला येईल आणि परमेश्वर तुमच्या सगळ्यांचं कल्याण करेल. आणि ते पुन्हा मौनात गेले. खरंच गीताबाईंना काही दिवसातच माहेरी श्रीरामांची उपासना असल्यामुळे, समर्थांचे भक्त असल्यामुळे आणि स्वतः त्या काळी दासबोध वाचत असल्यामुळे त्यांना सगळं हे संपूर्ण रामाची भक्ती कशी करणं हे माहीत असल्यामुळे त्या अशा संस्थांच्या नुसत्या आशीर्वादावर रमल्या नाही किंवा त्या मूळ होण्यासाठी मागे पण लागल्या नाही. त्यांनी पुढे काय केलं, समर्थांना त्या गुरु मानायच्या रामदास स्वामींना. मग त्यांनी काय केलं, एकदा सासऱ्यांना सांगितलं की मला ना दासबोध ऐकायचं आहे, मी वाचते पण मला ऐकायचे डोहाय लागले, एक प्रकारे सांगितलं. आणि खरंच त्या डोहाय लागले होते. मग सासऱ्यांनी लगेचच लिंगोपंतांनी त्यांच्यासाठी अखंड राम नामाचा जप घरामध्ये सपाटा लावला म्हणजे हरकत नाही. त्या स्वतःचा अखंड घ्यायच्या, पण त्याशी त्यांना ऐकायला यायचं, आता सांगायच्या माझ्या कानातनं कोणीतरी रामनाम घेते असं मला वाटते, तर आपण आपल्या घरी रामनामाचा जप ठेवूया. आणि आपण आपल्या समोर मारुतीचं मंदिर होतं घरासमोर, ते त्यांचंच होतं. मग त्या मंदिरामध्ये दासबोध पारायण सुरू केलं. एक सावर्डेकर असे गुरुजी होते, त्यांच्या मुलाने मासुर्डेकर त्यांच्या मुलाकडनं हा दासबोध वाचन गीताबाईंना ऐकवायला म्हणून, पारायण ऐकवायला म्हणून सुरू केला. श्रीराम श्रीराम सारखं त्या बोलायच्या, हेच त्यांचे डोहाळे होते म्हणजे हरकत नाही. जेवता खाता उठता बसता झोपता त्या सारख्या श्रीराम श्रीराम जपायच्या. त्या विठ्ठल मंदिरामध्ये पारायण आणि कथा पुराण अखंड त्या ऐकत बसायच्या. तेवढ्यात त्यांना समर्थांच्या दर्शनाची आस लागली म्हणून सासऱ्यांना घेऊन त्या पुन्हा समर्थांच्या दर्शनाला सज्जनगडावर गेल्या.
आणि सज्जन गडावर आल्यानंतर त्यांना कधी कधी बसल्या जागी रामनामाची तंद्री लागायची आणि तंद्रीमध्ये त्यांना सारखं आपल्या कानामध्ये कोणीतरी श्रीराम जय जय राम म्हणते असं ऐकू यायचं. विलक्षण वृत्ती होती आणि त्या विलक्षण वृत्तीच्या बाई अतिशय प्रसन्न राहू लागल्या सगळी कामं करून. आजच्यासारखं बेड रेस्ट नाही 9 महिन्यामध्ये आता असते ना आपल्याकडे, तशी नानांना घेता सगळी कामं करत त्यांच्या तोंडावर एक वेगळं तेज दिसू लागलं. आणि त्यांनी लिंगोपंतांनी त्यांच्या मातोश्रीला आणि वडिलांना गोंधळ्याला बोलवलं की तुम्ही नका नेऊ बाळपण करायला, आपण इकडेच बाळपण करूया गोंधळ्यामध्ये. आणि तेही दोघे उभे आले. 8वा संपता एका संध्याकाळी पुन्हा एक बैरागी गोंधळ्यामध्ये दाखल झाले. ते होते उत्तरेकडचे बैरागी, पण यांच्या घरी कसं सगळ्यांना या बसा असेल. ते बैरागी आले. मग गीताबाईंनी त्यांना नमस्कार केला आणि त्या नमस्काराच्या वेळेला बैराग्याच्या डोळ्यामध्ये गीताबाईंना एक वेगळं तेज दिसलं की ते वेगळ्या तेजाने आपल्याकडे बघतायत. छोटी मुलगी असते तिला एक कळत होतं, समज होती वेगळी की हा बैरागी जरी असला तर हा कोणतरी युगपुरुष का वेगळा माणूस आहे आणि तो आपल्याकडे एक वेगळ्या दर्जाने बघतोय, काय असेल त्यांच्यामध्ये. आणि बघता बघता त्या माणसाच्या डोळ्यातनं गळागळा अश्रू यायला लागले. मग का रडताय बाबा तुम्ही? नाही रडत नाही मी. तो म्हणाला हिंदीमध्ये, मेरे लाल आपके कोख में आने वाले हैं. मेरे लाल तू यहाँ आता है क्या? तेरे दर्शन के लिए दर्शन से ही मैं धन्य हुआ हूँ. म्हणजे त्या तू ज्यांच्या खुशीमध्ये जन्माला येणार आहे त्या आईला भेटूनच मी धन्य झालोय असं त्या बैरागीने सांगून टाकलं. अब मैं वापस जाता हूँ असं म्हणून तो बैरागी 1 मिनिटात दिसेनासा झाला आणि तो रामेश्वरकडे जातो असंही सांगून गेला. पुढे काय झालं? गर्भसंस्कार म्हणजे आताचे प्रकार वेगळे आपण ऐकतोच ना, पण तसे हे गर्भसंस्कार या मातेवर आधीपासून होत होते घरामध्ये. गीताबाई अखंड नामस्मरण करायच्या त्यावेळेला त्यांच्या आई आणि त्यांच्या सासूबाई एक वेगळ्या प्रकारची काळजी दाखवायच्या. अगं काय सारखं तुझं नामस्मरण करतेस, तू स्वतःची काळजी घे, लोकांची किती काळजी करतेस. मग त्यामुळे तुम्ही नका जास्त माझी काळजी करू, माझा राम माझी काळजी घेणार आहे, तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या, पण तुम्ही उठता बसता माझी काळजी न करता राम नाम घ्या. आईला आणि सासूबाईंना तेच सांगायच्या. असं होता पहाटे एक दिवस भजन संपलं पांडुरंगाचं, कारण काकडावरती दररोज असायची पांडुरंगाची. ती होता सूर्योदयाला यांना वेळा सुरू झाल्या गीताबाईंना. आणि सूर्योदयाला श्री महाराजांचा जन्म झाला. सूर्योदयाला नातू झाला म्हणून पंतांना परमानंद झाला. म्हणजे ते म्हणायचे ह्याच्यासारखं ऐश्वर दुसरं काही नाही, मला जो नातू झालाय ना त्याच्यासारखं ऐश्वर कुठलंही नाही. त्यांना आणखी सुनेवर जास्त प्रेम भरभरून आलं की मला हवा तसा नातू दिला असतो म्हणून. वैदिक ब्राह्मण बोलून बाळाला वैदोक्त मंत्राने आशीर्वाद दिले गेले. पांडुरंगावर प्रेमानं फुलं उधळली गेली. गावभर साखर वाटली. सगळ्यांना कळलं लिंगोपंतांना नातू झाला, लिंगोपंतांना नातू झाला म्हणून. लिंगोपंत म्हणतात की ह्यासारखं दुसरं ऐश्वर्य नाही, बाळाचं वारसा आपण एखाद्या उत्सवाप्रमाणे करूया. आणि मग त्या दिवशी अन्नदानही खूप केलं गेलं आणि सर्वांच्या संमतीने बाळाचं नाव गणपती ठेवण्यात आलं. आणि म्हणून पुढे गणुबा म्हणत होते सगळेजण त्यांना. महाराज जन्मतात मी काही ठिकाणी महाराज म्हणेन, काही ठिकाणी गणू म्हणेन. गणू म्हणताना माझ्या मनात तेवढंच मनामध्ये आदरास्तीच असणार आहे, पण काही ठिकाणी आहे तसा शब्द म्हणून म्हणतील. तर जन्मताच हे बाळ वारसदार होतं. गौरवर्णी होतं पण पिवळसर गोरा रंग होता. पांढरे गोरे नव्हते बरं महाराज. तानेपणी विशेष असे सुंदर होते. दंड चांगले भरलेले होते. रेशमासारखे मऊ गाल होते. सुबक पावलं होती. छोटी छोटी बोटं होती. सुरेख नाक होतं आणि तेजस्वी डोळे होते. पुष्कळ काळेभोर जावळ होतं. असं हे बाळ आई वडिलांवर सगळ्या गावाला आवडतं झालं. बाळ शेजाऱ्यांपाल्यांचा जीव की प्राण होता. बाळ 5-6 महिन्याचा झाला आणि रांगू लागला. रांगताना पहिलं काम काय केलं बाळाने? देवघरात गेला. देवघरात गेला आणि सगळे देव खाली काढले आणि सगळ्या देवाला खाली काढून आत बाळ देवघरात बसलं. म्हणजे स्वतः पूजनीय आहे. ते 6 महिन्याच्या बाळाने म्हणजे श्रीकृष्ण लिहिला कशा आठवू कशा आपण तेव्हा कसं वाटलं आपल्या ऐकताना तसंच महाराजांनी करून दाखवलं. आणि मग ते बाळ देवात बसलं. नंतर काय करायचं? बाळ हे रांगत गाईच्या गोठ्यात जायचं. खूप गाई होत्या त्यांच्या घरी. गोठ्यात जायचं म्हणजे जणू काय हा बाळ गोपाळकृष्ण होता त्यावेळेला म्हणत हरकत नाही. आई बिचारी बाळाच्या पोड्या पाहून दमून जायची की काय करू म्हणजे तू कडेवर घेऊन किती हिंडू रे बाळा तुला असं म्हणायची. कधी थोडंसं खोटं वैतागायची. आणि एक दिवस काम करता थोड्या नाराजीने त्यांनी बाळाला घरी ठेवून दिलं. मग ते बाळाने जेवढा भोकाट पसरलं की काही कुणाच ऐकेना ते बाळा दुसऱ्या कुणाला. आजोबाला जीव राहावे ना हो. ते आजोबा लगेच पळत आले. काय झालं बाळा? तुला आईने घरी ठेवलं का? तुला आईपासून लांब जायचं नाहीये का? तर बाळ लगेच गप्प बसलं. जसं काही त्याला 6 महिन्याच्या बाळा कळलंच होतं.
तुला आईपासून लांब जायचं नाही का म्हणलेलं. आणि त्यानंतर शब्दशः या 6 महिन्याच्या बाळाने स्वतःच्या आयुष्यात आई असेपर्यंत आईची साथ कधीही सोडली नाही. एवढे ते आईचे पूजक होते. त्यांची 2 शब्दास्थानं होती, एक श्रीराम आणि दुसरे आई. असे हे महाराज त्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत आईनी पण त्यांची सोबत सोडली नाही. गीताबाईंनी महाराज जसे जसे मोठे होऊ लागले तर त्यांना सगळं शिकवायचं, खायला प्यायला द्यायचं, आजोबांवर सोपवलं. आणि लिंगोपंत बाळाचं खाणं पिणं, त्याला अक्षर ओळख शिकवणं, त्याला उठवणं, तोंड धुणं, आंघोळ घालणं, शाळेपर्यंत घेऊन पोचवणं, सगळं काही आजोबा 4थ्या वर्षी करू लागले. आणि बाळ शाळेत चढला, जुळाक्षरं काढायला शिकला. आणि ते करता करता अनन्या चिंतो यंतो माम हा गीतेतला श्लोक आजोबांचा ऐकून म्हणू लागला. आजोबा गीता म्हणत आणि महाराज ती गीता छानपैकी ऐकायला शिकले. खूप खूप मित्र सगळ्या मुलांना हवा हवासा असा हा बाळ त्या आजोबांचं गोड आवाजातलं भजन ऐकून खुश व्हायचा. भजन ऐकायला मिळावं म्हणून महाराज आजोबांच्या मांडीवर जाऊन बसायचे. 5व्या वर्षी आईच्या आग्रहाने महाराजांची मुंज करण्यात आली. आणि ही मुंज केल्यानंतर 2-3 महिन्यात त्याला संध्यावंदन, देवाची पूजा, वैश्वदेव, पवमान, रुद्र ही सगळी सूक्तवर सगळं शिकवायला सुरुवात केली. आणि शिकवायला सुरुवात केल्यानंतर 6 महिन्यात बाळाने सगळं शिकून घेतलं. अवघं 5 वर्षाचं वय होतं. वाणी किती शुद्ध असेल बघा. त्या बाळाने सगळं शिकल्यानंतर 6व्या वर्षी नियमाप्रमाणे शाळेत घातलं, म्हणजे मोठ्या शाळेत. 4थ्या वर्षी बालवर्गात होते. मग शाळेत घातल्यानंतर तिथे अंकांची बेरीज, वजाबाकी, सगळं काही त्यावेळेची मोडी लिपी लिहिणं, घोटी अक्षरं काढणं, सगळं काही बाळ व्यवस्थित शिकू लागला. आणि अण्णा खर्शीकर नावाचे मास्तर होते, ते म्हणाले माझी विद्या शिकवून संपली. अवघ्या 6व्या वर्षाचं बाळ होतं. आता शिकवू काय ह्याला? मग ते बाळ काय करायला, आता काय मला सगळं येते ना, मग जाऊया खेळायला. मग सगळ्या मुलांना वर्गातून बाहेर काढून भक्त कल्याणाची आठवण येते. सगळ्या मुलांना वर्गातून बाहेर काढून चला विटीदांडू खेळूया, चला झाडावर चढूया, चला पोहूया, कुस्ती करूया. असं हे 6 वर्षाचं बाळ दंड बैठका काढायचं. अतिशय तब्येत सुंदर होती आणि आहारही चांगला होता. आणि मुलांना शाळेबाहेर बोलून शाळा बंद पडायची वेळ आली इतके ते खेळायला लागले. आणि मग मात्र मास्तर घरी आले. अहो म्हणे हा स्वतः तर जातो शाळेत बाहेर, हा सगळ्या मुलांना पण घेऊन जातो. गीताबाई आवरा हो मुलाला, काहीतरी करा हो म्हणून आईला त्यांनी गळ घातली. लिंगोपंतांना सांगितलं समजावं बाळाला. मग लिंगोपंत म्हणाले हो का, बरं हरकत नाही, मी मुलाला घरी बसवतो बरं. कारण त्यावेळी कसे मास्तर घरी येऊन पण शिकवत असायचे. म्हणून लिंगोपंतांनी मुलाला घरी बसवलं. आता मुलाला सगळी माणसे गणूभाऊ म्हणू लागली. थोडासा बाळ मोठा मोठा उडला, पण गणूच्या कागाळ्या मात्र वाढल्या. हा गणू लोकांच्या चांगल्या चांगल्या झाडांच्या म्हणजे फळं काढायचा, कैऱ्या असो किंवा डाळिंब असो ते काढायचा, मुलांना वाटायचा, आपणही खायचा, थोडंसं खायचं आपण, बाकी सगळं वाटून द्यायचा. काही ठिकाणी कुणाच्या शेळ्या बांधून ठेवल्या असतात त्या पळून लावायच्या. असा हा गणू खोड्या करायला लागला. मग आईला अवघड वाटायचं की लोकांचं ऐकल्यानंतर काय कसं आवडू या बाळाला. आणि मग त्या कंटाळ म्हणाला अरे थोडं आपल्या फुलकणी वतनाचं ते लक्ष ठेव ना, थोडं सांभाळ. आई तू काही काळजी करू नकोस, मी आपलं फुलकणी वतनही सांभाळेल आणि आपली वृत्तीही सांभाळेल. आणि तो शब्द महाराजांनी शेवटपर्यंत खरा केला. आता हा गणू 9 वर्षाचा झाला. 9 वर्ष झाल्यानंतर भगवत दर्शनाची आस त्याला लागू लागली. त्याच वेळेला त्यांच्या गावामध्ये रामदासी बुवांचं आगमन झालं. हे रामदासी बुवा त्या वेळेचा वेश कसा असेल माहित नाही मला. आता ते रामदासी बुवा म्हणजे माहिती आहे आपल्याला, पांढरं वस्त्र धारण कसं गळायला ते बांधले असतील, तर त्यावेळेचे कसे होते माहित नाही. पण ते म्हणाले की तुम्ही ही वस्त्र का घालता, या 9 वर्षाच्या बाळाने विचारलं. म्हणे आम्ही सद्गुरूंच्या शोधात निघालोय, म्हणून तेव्हापर्यंत पोहोचायचं सद्गुरू मार्गाकडे जावं लागतं रे बाळा, पण तू छोटा आहे, तू नको येऊ आमच्या बरोबर. पण हे सगळं ऐकलं, मग ही वस्त्र कशाला घालता तुम्ही असंही गणूंनी विचारलं. म्हणजे असाच रामदासी बुवांचा आमचा वेश असाच असतो असं त्या रामदासी बुवांनी सांगितलं. आणि ती माणसं पुढे निघून गेली. देवाचं दर्शन घ्यायला सद्गुरूंची खरंच गरज असते का, गणूला वाटायला लागलं हो खरंच गरज असते. मग त्यावेळेला महाराजांनी आपणही ठरवलं की आपण सद्गुरूंच्या शोधात निघायचं. वय वर्ष 9. या गणूच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं. शाळेतून दंगा करायचा म्हणून आईने घरी ठेवला खरा, पण आई काय करायची, गाई चरायला पाठवायची. मग गाई चरताना गणू भजन म्हणायचा आणि 4 दगडं गोळा करायचा. एक मोठा दगड घ्यायचा, त्याला उभा करायचा, तो राम यायचा. तिथे एखादी काठी उभी करायचा, ते त्याचं धनुष्य आहे ना. आणि मध्ये सीतामाईमुळे थोडा छोटासा दगड उभा करायचा. आणि शेजारी पुन्हा मोठा दगड, हा लक्ष्मण आहे. आणि 4था दगड पायाशी ठेवायचा, हा हनुमंत आहे. असं अशी पूजन तिथे मुलांना त्यांनी गाई चरायला देऊन शिकवलं. आणि सगळी मुलं रामभक्त झाली.
दररोज मुलं राम नाम जप घ्यायची. विणा समजून एखादी काठी आपल्या हातात घेऊन खोटी खोटी वाजवायचं, ते नाटक करायचा. असे अनेक खेळ हा गणू खेळायचा. आजोबांकडनं आलेली भक्त प्रल्हादाची गोष्ट, आजोबांकडनं ऐकलेली द्रौपदीची गोष्ट, गजेंद्र मोक्षाची गोष्ट, अनेक मुलांना हा गोष्टी सांगायचा आणि त्या गोष्टींचा आस्वाद आपणही घ्यायचा. रामदासी बुवांचं ऐकून मात्र गणूच्या मनाला सारखा एक प्रकारचा सद्गुरूंचा ध्यास लागला होता. भगवंताचं दर्शन मला अवश्य घ्यायचं आहे असंही वाटायला गेलो. मग त्यांचा चुलत भाऊ होता दामोदर नावाचा आणि मित्र होता वामन नावाचा, म्हणजे ते मासुर्डेकर बुवांचा मुलगा वामन. त्या दोघांनी आपली इच्छा कळवली की आपण सगळे मिळून गुरुच्या शोधात जाऊया, पण घरात मुलांना सांगू नका बरं. आणि तिन्ही मुलं गपचूप घरात कुणाला न सांगता एका पहाटे निघून गेली. चालत चालत ती मुलं गोंदवल्यापासून कोल्हापूरपर्यंत येऊन पोहोचली. दिवस किती लागले याचा उल्लेख नाही, पण येऊन पोहोचली. त्यावेळेला महाराजांना त्यांच्या ब्राह्मणी कुटुंबामध्ये त्यावेळेचं असलं की बिगबाणी होती सोन्याची कानात महाराजांच्या. आणि त्या कोल्हापुरात एक दिवस पोचल्यानंतर त्यांना एक असा भिकारी सदृश माणूस त्या माणसाने त्या मुलाला बघितलं गणूला, आणि त्यांनी ती बिगबाणी ओढली. अशी ओढल्यानंतर रक्त यायला लागलं. मग ते म्हणाले, थांब ना, तुला हवी आहे ना, मी काढून देतो ना. आणि गणूने आपली बिगबाणी काढून त्या भिकाऱ्याला देऊन टाकली. आणि त्यांची ती सहनशीलता होती ना, ते एक गृहस्थ बघत होते. त्यांचं नाव होतं राजगुरू, आणि ते होते अंदाजे 50 वर्षाचे गृहस्थ, अतिशय गर्भ श्रीमंत, आणि बायको पण त्याची चांगली. आणि त्या दोघांना मूल बाळ असल्यामुळे हा मुलगा खूप आवडला. किती सहनशील आहे मुलगा आणि किती छान दिसतं, दिसायला पण मला सुंदर होते. आणि मग त्यांनी विचारलं दोन मित्रांना, कोण येते, हा कोण आहे मुलगा, त्याचे आई वडील कुठे आहेत. पण आम्ही सगळे गोंधळून आलोय, आम्ही गुरुच्या शोधात पळून आलोय घरात न सांगता, असे त्या दामोदरी सांगून टाकलं. आणि मग ते म्हणाले, काही हरकत नाही, माझ्या घरी खूप जागा आहे आणि मला हा मुलगा फार आवडलाय, तर मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो. दामोदर म्हणला, मला नाही, मला घरी जायचंय, मला घराची आठवण येते. आणि तो परत गोंधळीला परत निघून गेला. आणि जाता आता वाटेत रावजी बायकोच्या सांगण्यावर महाराजांना शोधायला निघाले होते. आणि वाटेत हा दामू भेटला. त्यांनी सांगितलं, आम्हाला असं असं एक माणूस भेटले, त्यांनी कोल्हापूरला तुमच्या गणूला नेले आणि गणूला अगदी राजाच्या ताटात ठेवले हो. आणि त्याला तो मुलगा आवडला होता ना, त्यांनी खरंच गणूला ताटात ठेवलं, त्याच्या मित्रालाही ठेवलं, पण गणूला जास्त प्रेमाने ठेवलं. हा वामन म्हणाला, तू बरा रे राजासारखा, मला राजाचा मान नाही इथे, तुला राजाचा मान आहे त्यांच्या घरात, मी काय करू, मी पण परत जाऊ का. आणि तेवढ्याच समोर रावजी आले. रावजी म्हणजे महाराजांचे वडील. आणि मग ते आल्यानंतर ते म्हणाले, काय चल की रे बाळ. आणि क्षणाचाही विलंब न होता ते बाळ बाबाला बघून पळत सुटलं. तर त्या राजगुरूंना आश्चर्य वाटले की अरे कोण आले आणि हा बाळ पळत गेला. रावजी म्हणाले, मी त्याचे पिता आहे आणि हा माझा बाळ आहे. अरे इच्छा म्हणे, पण आम्हाला हा बाळ द्या ना, इतका छान आहे, इतका गुणी आहे, मी तुम्हाला हवं तेवढी रक्कम देतो, तुम्हाला हवं ते सुख देतो, हवं ते सगळं देतो, पण मला हा मुलगा दत्तक द्या. मी फुकट मागत नाही, दत्तक विधान करतोय, माझं नाव लावतो त्याला, आणि माझ्याकडे काही कमी नाही बाळाला वाढवायला, तुम्ही हा बाळ मला द्या. पण रावजी म्हणाले, नाही हो, माझी बायको तिकडे बाळ बघती, हा मुलात गुरुच्या शोधात तर पळून आलेला बाळ आहे माझा, मला त्याला घेऊन गेलंच पाहिजे. रावजींच्या बरोबर हा बाळ पण एका मिनिटात निस्वार्थी मनाने सगळं ते राजेकडून उतरवून ठेवून निघून गेला. आणि राजगुरूंना आणि त्यांच्या पत्नीला खूप वाईट वाटलं की असा बाळ आपल्याला हवा होता. पुढे इकडे गेल्याबाईंनी महाराजांच्या विवाहाची सुरुवात केली होती. आणि कोल्हापूर जवळच म्हणजे कोल्हापुरी गोंधळ्याजवळ कातवड म्हणून गाव आहे, त्या गावातले गोडसे नावाचे गृहस्थ, त्यांची मुलगी सरस्वती नावाची, तिला सांगून मागणी करून लग्न करून घ्यायचं ठरवलं. गोडसे म्हणाले, मी लग्न करून द्यायला तयार आहे. आणि सरस्वती खूप चुणचुणीत छान मुलगी होती. गोंधळ्याच्या महाराजांबरोबर तिचा विवाह झाला, म्हणजे ती किती नशीबवान होती. आणि सरस्वतीचा विवाह होऊन सरस्वती घरी आली खरी, त्यावेळेला आजोबांनी पंढरीला सांगितलं होतं, पांडुरंगाला मी तुला आमच्या वधूवरांना दर्शनाला घेऊन येतो. तसे लिंगोपंत घेऊन गेले, दर्शन करून आणलं, आणि लिंगोपंतांनी नातवाच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतला. आजोबा गेल्यानंतर सगळा गाव हळवळला, त्यापेक्षा महाराज जास्त हळवळले, रडले, खूप रडले की आजोबा जवळचे होते ना खूप त्यांच्या. आणि त्यावेळेला मात्र एक अंगावरची लंगोटी आणि पत्नीला आई वडिलांना न सांगता हा गणू पुन्हा घराबाहेर पडला एका पहाटे. आणि पोटापुरती कमीत कमी माधुरी मागायची, कमीत कमी खायचं, आणि फक्त राम नाम घेत गुरुचा शोध घ्यायचा, असे महाराज आयुष्यात मध्ये 45 वर्ष हिंडले. 45 वर्ष फक्त
प्रवास केला, आजच्यासारखा नाही, असा नाही. तीर्थयात्रा आपण करतो ना, जास्तीत जास्त लक्झुरियस कसं मिळतंय असं बघतो आपण. आश्रमात आपल्याला राहायला नको असतं, साधी राहणी आपल्याला राहायला नको असती, पण आपल्याला सांगायचं आल्यानंतर फोटो टाकून आम्ही इथे जाऊन आलो, मग त्यासाठी आम्ही लक्झुरियस तीर्थयात्रा करतो. तसं नव्हता तो काळ. महाराज अतिशय कष्टामध्ये जात होते, रामनाम घेत जात होते, अनेक ठिकाणी हिंडले महाराज. सातत्याने संतांच्या भेटीची आस महाराजांकडे होती. हरिपूरला राधाबाई नावाच्या एक साध्वी राहत होत्या. महाराज त्यांच्याकडे गेले, त्यांना विचारलं, गुरु शोधार्थ कुठे जाऊ? राधाबाई म्हणाल्या, मिरजेला जा. आमच्या मिरजेला पण खूप संत लोक येतात. मिरज माझं सासर आहे, मला खूप आवडतं. कोल्हापूर जवळ आणि सांगलीच्या पुढे असं मिरज आहे. अण्णाबुवा म्हणून खूप, अण्णाबुवांची समाधी आहे. खूप सज्जन संत माणूस ते अण्णाबुवा होते. आणि त्यांच्याकडे गणूबुवा गेले. अण्णाबुवा म्हणाले, या माझ्याकडे राहा 2 दिवस, पण मी तुमचा गुरु नाही आहे. अण्णाबुवांनी महाराजांची खूप सिद्धपुरुष होते अण्णाबुवा. अण्णाबुवांनी खूप त्यांची तारीफ केली आणि त्यांना 2 दिवसाचा पाहुणचार करून पुढे पाठवलं देव मामलेदारांकडे. देव मामलेदारांकडे पण तसंच झालं. हे नरसिंहाचे कडक भक्त होते, अतिशय कडक उपासना करायचे, अधिकारी संन्यासी होते देव मामलेदार. त्यांच्या पत्नी सुंदराबाई, त्यांना पण हा मुलगा आवडला. जणू की आपला पुत्रच आहे, हा पुत्रवत आपण ठेवून घेऊया. का नाही म्हणताय तुम्ही गुरुपद घ्यायला? नाही म्हणले, मी त्याचा गुरु होऊ शकत नाही, तो खूप वरच्या पट्टीचा विद्यार्थी आहे. मग त्यांनी सांगून अनुग्रह देण्याचा मला तुम्हाला अधिकार नाही, म्हणजे तुम्हाला अनुग्रह द्यायचा माझ्याकडे अधिकार नाहीये, तर तुम्ही पुढे जा. कुठे जाऊ? पुढे अक्कलकोटला जा, स्वामी समर्थांकडे जा. आणि त्यावेळी स्वामी समर्थ जणू काही आनंदात होते, वाट बघत होते, माझा बाळ येणार आहे, माझा बाळ येणार आहे. सगळे लोक म्हणजे काय झाले आज स्वामींना, कोण येणार आहे घरी आपल्याकडे मठामध्ये? सगळे लोक आनंदात होती महाराज स्वामींबरोबर, पण वाट बघत होती कोणीतरी बाळ येणार आहे. आणि समोरनं गणू जेव्हा येतात दिसला, स्वामी पळत उठले, गणूला मिठीत घेतला, माझा बाळ आला, माझा बाळ आला. आणि मिठी मारून म्हणाले, ये 2 दिवस राहा. स्वामी कसे होते? अध्यात्म विद्येच्या शिखरावर असलेले होते, असं गणूभवानीच पुढे सांगितले. स्वामी अध्यात्म शिखरावर बसलेल्या माणसाला मनापासून ओळखायचे आणि त्याला सगळं सर्वस्व द्यायला प्रयत्न करायचे. आणि जर तसं लबाडी करणारा माणूस असेल ना, मग शिक्षाही करायला सोडत नव्हते. एखाद्या पिशाच्या रूपाने महाराज स्वामी समर्थ शिक्षा करायचे, असं गणूभवानी पुढे लिहून ठेवले. आणि मग पुढे स्वामी म्हणाले, ते शक्य होतं 1800. आणि त्यावेळेला स्वामी म्हणाले की माझ्याकडे तुला अनुग्रह मिळणार नाही, मी तुझा गुरु नाही आहे, तुला इथूनही पुढे जावं लागेल. तू माणिक प्रभूंकडे जा, दर्शन घे आणि मग पुढे जा. म्हणजे अजूनही पुढे जायचं होतं. आणि हा छोटा गणू डोळे आनंदाश्रूंनी भरले होते. स्वामींकडे पाय निघत होता, तुम्ही द्या ना अनुग्रह मला, पण नाही मिळाला. आणि गणू पुढे अक्कलकोटाहून उमरामधल्या माणिक प्रभूंकडे गेला. त्या माणिक प्रभूंचा जन्म अंदाजे 1743चा. ते पण नरसिंहाचे उपासक होते. दत्त महाराजांकडे साक्षात माणिक प्रभूंना अनुग्रह झालेला होता. बाह्यता खूप शांत व्यक्तिमत्व होतं. तेव्हा ते गेले, ते गावाच्या विषयी माणिक प्रभू वाटत बघत होते, जणू काही माझा बाळ येणार आहे म्हणून. आणि गणूची वाट बघून जेवणाची वेळ झाली म्हणून सगळे शिष्य म्हणते, चला जेवायला. नाही म्हणले, माझा बंधू येणार आहे. आणि मग तिथे भेटले मग आपले महाराज. आणि भेटल्यानंतर जेवायला चला म्हणून महाराजांना ते घेऊन गेले. 2 दिवस ठेवून घेतलं, कडकडून एकमेकाला मिठी मारली, डोळ्यात दोघांच्या आनंद येत होते. भेटीचे बंधू प्रेम. आणि त्यातनं तुझं योग्य वेळी काम होईल, पण माझ्याकडे नाही हो. आणि असं म्हणून पुढे पाठवलं. मग कुठे जाऊ? कुठेही जा, पण आता तू काशीला जा, नंतर कुठेही जा. आणि मग काशीला तेलिंग स्वामी त्यांना भेटले. त्या तेलिंग स्वामींच्या सहवासात महाराज राहिले. आणि काशीहून पुढे महाराज नैमिषला, हिमालयात गेले. हिमालयातनं महाराज पुढे नैमिषला गेले. नैमिषला मी पण जाऊन आले, मला खूप बरं वाटलं. माझ्या महाराजांबरोबर गेले होते, माझ्या सद्गुरूंबरोबर. आम्ही त्याच तपस्थळीला गेलो होतो जिथे महाराजांनी 12 वर्ष तपश्चर्या केली होती. ती गोंदवलेकर महाराज तपस्थळी म्हणून प्रसिद्ध आहे. आजही आहे. तांब्याची मोठी मूर्ती आहे सुंदर महाराजांची. अतिशय छान नामस्मरण करता येतं, शांत आहे. आजही जंगलासारखंच आहे. आणि तुम्ही कोणी गेला असेल तुम्हाला माहिती असेल, पण मी ह्यांच्या तपस्थळीमध्ये गेले होते, त्याचा मला मनापासून आनंद मिळतो. असो. आणि मग पुढे 12 वर्ष महाराज या तपस्थळीमध्ये राहून तपश्चर्या केली महाराजांनी. आणि पुढे मग काशीहून नैमिषहून महाराज पुढे निघाले. पुढे कुठे गेले? कलकत्त्याला गेले. तिथे परमहंसाला भेटले, स्वामी विवेकानंदांचे गुरु. परमहंसाला भेटले. आता परमहंस म्हणले, तू काय कर माहिती, तुला गुरुला भेटायचं ना, तू पहिला स्वतःचा खून कर. स्वतःचा खून करणे म्हणजे काय हो? मी पणाला मारून टाकणे. आणि तो मी पणाला मारणारे आपले महाराज होतेच, तसेच होते महाराज. पण तरी परमहंसांनी त्यांना एक दिशा दाखवली. आणि तिथून ते म्हणाले, तू हैदराबादला जा.
तेलंगणात. मग तिकडे गेले, खूप ठिकाणी अनेक महात्म्यांना भेटले आणि पुढे तरीसुद्धा महाराजांचं समाधान होईना. आणि तिथे मात्र त्यांना एक रामकृष्ण म्हणून समर्थ संप्रदायातले संत भेटले. महाराजांनी त्यांना लगेच साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी सांगितलं, बा तू येळेगावी जा. त्या रामकृष्णाने सांगितलं. मग येळेगावी कोण आहेत? तुकाराम चैतन्य आहे, त्यांच्याकडे तू जा. ते कोण आहेत? ते तुझं पूर्ण समाधान करतील. ते कोण आहेत? तर ते उमरखेडच्या चैतन्यानंदांचे शिष्य आहेत असं सांगितलं. आणि मग हा बाळ गणू तुकाराम चैतन्यांच्या शोधात निघाला. अतिशय सगळीकडे शोधलं, पण कुठेही नांदेडपर्यंत गेले ते, पण कुठेही त्यांना महाराज भेटले नाही, त्यांचे गुरु म्हणजे. आणि मग ते एका ठिकाणी त्यांनी बघितलं की काशीनाथ पंत नावाचे पिता आणि काशी पार्वतीबाई नावाच्या आईनं यांच्या पोटी तुकाराम चैतन्यांचा जन्म झाला आहे ही सगळी त्यांना माहिती कळाली. आणि मग ते शोधत शोधत त्यांच्या घरापर्यंत गेले. तुकाराम चैतन्यांचा जन्म फाल्गुन वद्य पंचमी हाही उत्सव गोंधळाला केला जातो. हे बालक अजानुभव होतं. वडील ध्यान करायचे, माता ध्यान करायची, डोळे मिटून करायची. डोळे मिटू नका, तुम्हाला ध्यान करायचं ना, मग समोर बघा ना, असं हे बालक सांगायचं. म्हणजे तुकाराम चैतन्य सांगायचे. आणि बाहेर आणि तुकारामांची अतिशय साधी होती. अगदी वेडगळ राहायचे, कधी कधी वेणी घालायचे, कधी हातात पांगड्या घालायचे, डोक्यावर वेगळी टोपी ठेवायचे, सगळ्या छोट्या मुलांना गोळा करायचे, खूप खेळ खेळायचे. आणि मग मुद्दामून आणि चिन्मयानंद स्वामींचे ते शिष्य होते, आवडते शिष्य. पुढे येळेगावहून चिन्मयानंद जेव्हा आले भेटायला नदीवर, त्याला कळलं. मग शिष्यत्व द्यायच्या आधीची गोष्ट. तर तुकाराम चैतन्य म्हणजे व्हायच्या आधी तो तुकाराम नदीकाठी बसला होता. आणि त्यावेळेला त्या तुकारामाला पण आपल्या सद्गुरूंची आस होती. आणि चिन्मयानंद चालले होते, समोर तुकाराम येत होते आणि बसलेले उठून आले. बरं, आणि सद्गुरू येतात ते जीवाला कुठेतरी कळलं होतं. आणि ते आले, समोरासमोर दोघांची भेट झाली. दोघांच्या डोळ्यांनी डोळे भिडले आणि मात्र दोघांनी एकमेकाला कडकडून मिठी मारली. आणि तुकाराम चैतन्यांनी म्हणजे नंतर चैतन्य ही पदवी दिली, पण त्यांनी लगेच चिन्मयानंदांना नमस्कार केला. पूर बाळा, मी तुझं आजपासून गुरुपद स्वीकारलं आहे. तू माझा आवडता शिष्य आहेस. तू खूप छान माणूस आहेस. पण तुझ्याकडे एक जण विद्यार्थी येईल, तो शिष्योत्तम होईल तुझा. तर तू मात्र त्याला एकदा मला भेटवायला घेऊन ये असं सांगून चिन्मयानंद निघून गेले. हे चिन्मयानंद कोण होते? विठ्ठल किंकर ते आदिनाथ, म्हणजे आपल्या ज्ञानेश्वरांच्या पूर्वच्या मागच्या पिढीतले आदिनाथ, त्यांच्या गुरु शिष्य परंपरेतले गुरु, नाथ पंथाची गुरु परंपरा लाभलेले गुरु आपल्या महाराजांना मिळाले. प्रत्यक्ष शंकर उगमस्थान होते. योगाबरोबर वाढवाल काय, तर विठ्ठल भक्ती आणि कृष्ण भक्ती असं सांगणारे होते. ज्ञानेश्वरांनी माझ्याच भक्तीला आपल्याला जास्त प्राधान्य द्या असं सांगून शिकवलं आहे. महाराज फिरत फिरत गिरनारलाही जाऊन आले. गिरनार त्यांना एक मोठा दत्तभक्त भेटला. महाराजांनी साक्षात दत्त दर्शन घडवलं त्यावेळेला. आणि त्यामुळे महाराजांकडे 4 भक्ती होत्या. गिरनारची दत्तभक्ती आणि साक्षात दत्त दर्शन झालं होतं. वडिलांकडनं आलेली विठ्ठल भक्ती, साक्षात पांडुरंगाला दर्शन देणारे होते. स्वतःची आवडती राम भक्ती, आणि रामाला कोण आवडतो? शंकर. तर शिवभक्ती, अशा 4 भक्ती आपल्या महाराजांकडे होत्या. गुरुभेट जालन्याहून महाराज निघाले आणि गुरुभेटीचे आज गोदावरीचं स्नान केलं. आणि महाराज पुढे पुढे येळेगावला घेऊन पोहोचले. अंदाजे 3 दिवस तुकाबाई ओरडत होते, माझा एक जण येणार आहे, माझ्याकडे एक जण येणार आहे. आणि तो बाळ केवढा होता? 13 ते 14 वर्षाचा हा आपला गणू, म्हणजे आपले महाराज. आणि तिथे आला, मनात खूप तळमळ होती. वर्णन ऐकलं होतं तुकाबाईंचं, अंग चिखलाने माखलेलं बघितलं, पण मनात कुठेही असं नाही की हा आपला गुरु होऊ शकेल का, असं काय हा चिखलाने माखलं असं कुठेही आलं नाही. इतकं तुकारामांवर विश्वास होता. आणि येळेगावी येऊन हेच माझे गुरु असणार असं म्हणून सोबत छोटी मुलं होती, ते सगळं बघितलं. आणि एका ठिकाणी तुकाराम चैतन्याने बघितलं आणि महाराजांनी त्यांना बघितलं. आणि दोघांची नजरानजर झाली आणि दोघंही एकमेकांजवळ येण्यासाठी आकर्षित झाले. आणि त्याच वेळा महाराजांनी साष्टांग दंडवत घातले सद्गुरूंना. आणि सद्गुरू गणूला एका मिनिटात म्हणाले, काय तुझा मी खून करणार आहे. महाराज म्हणे जीव द्यायला मी तयार आहे. एका मिनिटात सद्गुरूंनी मिठी मारली बाळाला आणि सांगितलं, तू परीक्षा पास आहेस रे, काही हरकत नाही. आणि ती मिठी माझ्या बाळा म्हणून तुला मी माझ्या सद्गुरूंच्या भेटीला घेऊन जाणार. तोपर्यंत इकडे चिन्मयानंदाने समाधी घेतली होती. आणि समाधीवर गणूला घेऊन तुकाबाई गेले. आणि तिथे गेल्यानंतर समाधीवर हार व्हायला सांगितला. माझ्या गुरुला हार घाल. घातला मात्र हार. आणि तू नमस्कार कर.
महाराज वाकले आणि काही कारण नव्हतं समाधीवरनं हार उडून महाराजांच्या गळ्यात पडला. तुकाराम माई म्हणाले की अरे तुझा स्वीकार केला माझ्या महाराजांनी, म्हणजे माझ्या गुरुचा स्वीकार केला आहे, तू आता काय करशील, माझ्या सहवासात राहणार आहे तर कधीही याच्या पुढे कितीही तू कष्ट पडू दे, कटू बोलायचं नाही, नेहमी गोड सदा बोलावे. म्हणून महाराजांनी त्या मंत्राला सांगितलं की नेहमी गोड बोलावं. मग तुमचा राग तुमचाच असतो, नेहमी कुणाचे हृदय दुखेल असं कधी बोलायला जाऊ नका. ही महाराजांची वाणी तुकाराम चैतन्यांकडनं आलेली आहे. एकमेकावर दोघांचं तत्वनात प्रेम होतं. अध्यात्मामध्ये गुरुला अतिशय महत्व आहे. नुसता गुरु नव्हे तर गुरुंच्या गोष्टी पण खूप आहेत. काही लोकांना डोळे मिटा लागलेत तर थोड्या गोष्टी सांगते, जो बुडेल चहा घेऊन आला असतानाच पण तेच तर गोष्टी सांगते. मला गोष्टी सांगायला आवडतात आणि माझ्या इथे आज मला 65 फोन आले स्वरूपिणीमधले की विणा तुम्हाला आम्हाला गोष्टी सांग, विणा तुम्हाला गोष्टी सांग. इतकं बरं वाटतं मैत्रिणींच्या शुभेच्छा मिळाल्यामुळे, म्हणून त्यांच्यासाठी गोष्टी सांगते आणि ज्यांची जो परिस्थिती उडून जाईल असो. महाराजांचं भाषण वाणी अतिशय मधुर होती. महाराजांना गोड बोलायला फार आवडायचं. महाराजांचं बोलणं सहज मधुर होतं. महाराजांची विलक्षण वाणी होती. त्यांच्या पाहण्यात आणि बोलण्यात एक वेगळा आनंद होता. आणि हे महाराज मला का आवडतात त्याची एक गोष्ट आधी सांगते, माझ्या जीवनात घडलेली. मी आज त्या काकूंना पण स्मरण करते, कारण पितृपुरोड आहे ना, तिथे नाही यांना बसली आहे फडणीस, मी तिला यांना म्हणते, तुम्ही मानसी म्हणत असाल. मानसी फडणीसच्या सासूबाई फडणीस काकू माझ्या खूप आवडत्या होत्या, जवळच्या होत्या. म्हणलं तर मोठ्या होत्या, मी काकू म्हणायची पण मैत्रीण होत्या. त्यांनी मला रामनाम सांगितलं. म्हणजे माझ्या घरी उपास नव्हती स्वामी समर्थांची, माझ्या आईकडे सासरी दत्तभक्ती, आणि त्या म्हणाल्या नाही श्रीराम जयराम जयराम असा जप घेतो. मग त्या माझ्याकडे यायच्या, आम्ही पोथ्या वाचायचो. 10 आज्या असायच्या, मी एकटीच लहान होते पण मी पोथ्या वाचायची, वाचून दाखवायची. मग आम्ही सगळ्याजणी मिळून एक रामनामाची माळ घ्यायचो. मग 1 कधी 2 कधी 5 अशा. आणि मग त्यामुळे तू गोंधळेला जा, तू गुरूंकडनं मंत्र घे. माझ्या सासूबाईने पण गोंधळाच्याच महाराजांना गुरु केलं होतं. त्या म्हणल्या माझ्या मुलाला सांगायचं नाही, काय ते तू गपचूप घेऊन ये. म्हणलं बरं काय हरकत नाही, सगळ्या सासूंप्रमाणे सासू नाही का. मग मी म्हटलं हो. आणि मग मी ठरवलं एकदा माझ्या बाबाला सांगितलं पुण्याला आपण जाऊया ना बाबा. म्हणलं मला जायचंय, माझा नवरा काय मला एकटा घेऊन जाणार नाही, तुम्ही पण चला. माझा भाऊ म्हणलं आम्ही स्वामी समर्थ बघतो, आम्ही नाही येणार. म्हणलं असं कुठे असतं का रे, सगळे सारखेच ना, गुरुतत्व एकच येणार आहे. पण मला गोंधळकर महाराज बघायचं, मी कधीच बघितलं नाहीये. म्हणजे मला महाराज तिथे नाहीये, समाधी हे डोक्यातच नव्हतं. मला वाटायचं की महाराजच भेटला आहेत माझ्या डोक्यात. इतकी आज त्या जपामध्ये लागली होती मला. आणि मी जायचं ठरवलं. बाबांना म्हटलं तुम्ही चला. आम्ही सगळेच गेलो, मी, माझे मिस्टर, माझा मुलगा छोटा होता, माझे आई बाबा, भाऊ, भाऊजे, भावाची मुलगी. आम्ही सगळे गोंधळायला दिवाळीच्या पाडव्याला गेलो. पण मला कळलं होतं दिवाळीच्या पाडव्याला अनुग्रह मिळतो. मग मी म्हटलं जाऊया. शेजारीच गोंधळचे एक जण राहायचे पाठक काका, ते म्हणाले 10च्या आत जा विनाते तर लवकर तुला गुरुमंत्र मिळेल. मग मी लवकर पहाटे आम्ही सगळे निघालो. 9:45ला पोहोचलो. जप चालू होता, नंतर भजन झालं, नंतर निरूपण होतं. ते निरूपण झाल्यानंतर आरती झाली. आरतीनंतर महाप्रसाद. मग मी चौकशीला ऑफिसमध्ये गेले. म्हणून मला अनुग्रह पाहिजे. जसं काही मी असं खाऊ मागायला घेण्यासाठीच गेले होते. म्हणजे बालबुद्धी होती हो. वय वर्ष 28-29 खरंच समंजस पण आलाच नव्हता. म्हणजे मला असं म्हणत हरकत नाही. गीता शिकत होते, गीता वाचत होते, गीता सांगत होते, पण तरी मला ते कळत नव्हतं की प्रत्येक जीवाचा सद्गुरू वेगळा आहे. हे समजून घ्यायची पात्रता माझ्याकडे नव्हती म्हणा. आणि मी गेले. पण ते मला म्हणाले तुम्ही पत्रव्यवहार केला आमच्याशी. म्हणजे कसला पत्रव्यवहार. नाही म्हणे रामनाम तुम्ही जर दररोज घेताय तर तू किती माळा घेता हा लिहून ठेवायचा, आम्हाला पत्राद्वारे कळवायचं, मग तुम्हाला आम्ही बोलवू, मग तुम्ही यायचं. अरे अच्छा म्हणलं हे नाही मला माहिती सांगितलं काकूनी. मग काकू आता बरं डोंबिवलीवर काकूला कधी विचारू. म्हणलं नाही बाबा मला आज मंत्र पाहिजेच पाहिजे. ते म्हणजे नाही हो असं देता येत नाही आम्हाला. आज तुम्ही महाप्रसाद खा आणि जा. पुन्हा तुम्ही या 6 महिने पत्रव्यवहार करा. तो महिना होता नोव्हेंबरचा आणि दिवाळीचे पाडवा. आणि मग इतकं वाईट वाटलं. प्रसाद खाल्ला पण पोट लागला नाही हो. कारण महाराजांनी नाकारलं अशी वृत्ती माझ्या मनामध्ये त्यावेळेला होती. महाराज कधी नाकारत नाही कुणाला, प्रेमाने जवळ घेणारे महाराज आहेत. पण तशाच वाईट वाटलेल्या मनाने घरी आले. भाऊ म्हणला म्हणलो होतो तुला स्वामी समर्थांचे भक्त होता पण तू कशाला गेली त्यांच्याकडे. म्हणून नाही नाही असं नाही, मला त्यांच्याचकडे जायचं, मला तेच गुरु हवे, श्रीराम जयराम जप हवाय मला असं म्हणून. आणि मग दुसऱ्या दिवशी दिवाळी संपली, भाऊबीज झाली, परत आपल्या घरी डोंबिवलीला आले. मात्र अंदाजे साधारण दिवस होता 30 नोव्हेंबरचा तारीख होती आणि 1 तारखेला डिसेंबरचा माझा वाढदिवस असतो. त्याच दिवशी माझे सद्गुरू मला भेटले म्हणजे काय, माझ्या घराजवळ भागवत आलो होता
तिथे धुळ्याहून महाराज आले होते आणि तिथे न विचारता कसं जाणार ना भागवत ऐकायला, असं अशीच बुद्धी होती त्यावेळेला, असं बोलवायला पाहिजे असं, पण भागवत ऐकायला न बोलता पण जायचं असतं. आणि मग तशी गेले, दाराच्या बाहेर उभारले, त्यांच्या गेटच्या बाहेर. ते एक बाई बाहेर आल्या, अहो आत या ना बसायला. म्हणलं मला समोर बसायचं वक्त्याच्या, मी मागे बिगे बसणार नाही. बालबुद्धी हो, मागे बसलं तर ऐकू येतच की, पण माझी एकाग्रता होत नव्हती, म्हणून मला वाटायचं मी पुढे बसलं पाहिजे. मग त्या म्हणजे पुढे देते जागा. मी म्हणलं खुर्चीवर नाही बसणार, मी खाली बसणार. हो खाली बसा, समोरच बसा महाराजांच्या. त्यामुळे सगळी हो हो म्हणून त्या आई समान बाई होत्या घेऊन गेल्या, बसले समोर. आणि माझ्या मनामध्ये जे जे प्रश्न आले अध्यात्मातले, संसारातला एकही नाही, महाराजांची अप्पच सांगते, खोटं सांगणार नाही. आणि मग ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं महाराजांच्या प्रवचनानं 7 दिवस भागवतातनं मला मिळत गेली. मग असं वाटतं शेवटच्या दिवशी याच माणसाने मला गुरु व्हावं माझं, आणि मला विचारावं शिष्य होतेस का असं म्हणायला. आणि 7व्या दिवशी जाहीर केलं की ज्यांना कोणाला अनुग्रह घ्यायचा त्यांनी मला भेटावं, एकांतात नाही लोकांतात. ही अंडरलाईन पण अट होती. समोर श्रीकृष्ण होते मोठेच्या मोठे, तिथे गुरुबंधू होते म्हणजे आता जे माझे आहेत ते सगळे. आणि त्यांच्यासमोर महाराजांनी विचारलं, मग मी नाव सांगितलं, मी समोर राहते साईसृष्टीमध्ये, माझं नाव विना श्रीरंग जोशी, मला अनुग्रह पाहिजे. काय करू महाराज मी? काही नाही, 2 सुपाऱ्या घेऊन या पादुका म्हणून, आणि एखादं तुळशीपत्र. आणि मी काय असं खोलीत वगैरे मंत्र देणार नाही, काळजी करू नका, कारण तुम्ही लहान आहात, मी तुमच्यापेक्षा 2 वर्ष लहान आहे, मी तुमची माहिती काढली आहे असंही म्हणले मला महाराज पुढे. आणि मग त्या श्रीकृष्णासमोर मोठ्याने शंख वाजवला, खूप घंटा वाजवल्या, एक थाळी अशी वाजवली, आणि त्यात आम्हाला गुरुमंत्र दिला श्रीकृष्णासमोर आपल्याच डोंबिवलीत. महाराज म्हणतात ना ज्ञानेश्वर माऊली, सद्गुरूंची अपैसा भेटते ती आज खरी केली भगवंतानी आणि आपल्या अंतरात्म्यातल्या भगवंतानी. असो तर अशा महाराजांकडे जाऊन मला महाराजांनी आपले आपले गुरु दिले. असे महाराज कसे होते त्यांची एक गोष्ट सांगते. महाराज एकदा मुंबईला आले एकांच्या बोलवण्यावरनं, म्हणजे त्यांना असं वाटलं की मुंबईला एका भक्तांनी बोलवून त्यांची परीक्षा बघायचा प्रयत्न केला. मग बोलवलं आणि त्या मुंबईतल्या एका भागात आले, कुठलं तरी, इथे काय देव नाही म्हणे, तुम्हाला बोलवलं आणि तुम्ही लगेच आलात. तोच माणूस म्हणतो महाराजांना, म्हणजे मी कुठे देवासाठी आलो, मी तुमच्या सगळ्या लोकांसाठी आलो म्हणे. मग तुम्ही देव नाही तर आलात कसे? अहो तुम्ही एवढं प्रेमाने बोलवलं ना, तुमच्यातल्या नावाने मला बोलवलं म्हणून मी आलो. आणि तिथे नेमके एक पंढरपूर लोक त्यांना भेटले. महाराज सारखे प्रवासच करायचे ना, आणि पंढरपूरला महाराज गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना एक लेले नावाचे गृहस्थ भेटले, सद्गृहस्थ, सदुभाऊ लेले. सदुभाऊ लेल्यांचं गाव होतं अलिबाग. सदुभाऊ लेले म्हणाले महाराजांना, महाराज कधी या ना माझ्याकडे, अलिबागला नक्की या, माझी आई आहे घरी. महाराज म्हणजे हो येतो की, मुंबईतून आलो ना पुन्हा की नक्की तुमच्याकडे येतो. आणि पुढे काही दिवसांनी पुन्हा महाराजांचे मुंबईला वास्तव्य झालं. आणि मग मुंबईला अलिबाग जवळ म्हणून मग बोटीने अलिबागला गेले महाराज. आणि त्यांचा सदुभाऊंचा पत्ता होता, त्या वाड्याला दार वाजवलं. रात्रीची वेळ होती, साधारण 10-11ची वेळ. त्या काळचा काळ ना, त्यावेळेचा, एवढ्या लवकर दिवे नक्कीच बंद. आता आपल्याकडे 12 वाजता दार बंद होत नाही आपलं, म्हणजे दिवे तर नाहीच नाही, कारण आपल्याकडे चालू होतं बघणं सगळ्यांचं. तसं ते नव्हतं त्या काळी. आणि मग दार बंद, कोण आहे असा मोठा आवाज काढला आतनं. बापरे, महाराज घाबरले. महाराज म्हणजे कोण, कडूबाई वाटतात आतनं कोणतरी. मग मी आहे. मी म्हणजे कोण? मी सदुभाऊंचा गुरु. कारण सदुभाऊ गुरु मानत होते ना महाराजांना. असाल बाहेरच थांबा, सदू घरात नाहीये. अरे बापरे, दिवस थंडीचे होते, समुद्रकाठ होता, खूपच थंडी होती. आणि महाराज ओसरीवर बसले. नाही तुम्ही बाहेर ओसरीवर झोपलात तरी चालेल असा आतनच आवाज दिला. आणि महाराज तिथे ओसरीवर आपलं काय होतं त्यांच्याजवळच ते पांघरून बसून राहिले. आणि 12:30-1च्या दरम्यान सदुभाऊ आले. आणि वरिष्ठ महाराज तुम्ही इथे, अहो आत नाही गेलात तुम्ही? नाही म्हणे, आत नाही गेलो, रात्रीची वेळ आहे, आत कोणत्याही बाई माणसाचा आवाज. अहो म्हणे माझी आईच आहे, सांगायचं तुम्ही माझे गुरु आहात म्हणून. अहो सांगितलं मी, पण त्यांनी मला कधी बघितलं नाही की नाही, मग त्या कशा एवढ्या अपराधी दार उघडतील, म्हणून त्याने तुम्ही आईला काही बोलू नका, मी तुमच्याबरोबर आत येतो. आणि सदुभाऊनी 12:30-1 वाजता महाराजांना आत नेलं. आणि आईला ते बोलणार होते, पण महाराजांनी भूल केली, आईला बोलायचं नाही, कारण महाराजांचं दैवतच आई होती ना. आणि मग सदुभाऊने सांगितलं, आई हे माझे सद्गुरू आहे, गोंधळहून आले आहेत, गोंधळ्याचे महाराज म्हणून प्रसिद्ध आहेत, आणि त्यांच्या गुरुंनी त्यांना ब्रह्मचैतन्य ही पदवी दिलेली आहे. हे सगळं सांगितलं. आई
धन्यवाद केलं, नमस्कार केला आणि क्षमा मागितली. मला माहित नव्हतं, मी तुम्हाला कधी बघितलं नव्हतं ना. आणि एक पुरुष आणि मी एकटी घरात बाई आहे, पर का पुरुष असं म्हणून मी तुम्हाला घरात घेतलं नव्हतं. मला क्षमा करा. तुम्ही 2-3 दिवस राहा बरं आमच्या घरी, मी तुम्हाला आवडतं सगळं करून खायला घालते. महाराज म्हणे माई तुला जे आवडेल ते करून खायला घाल, मला काय आवडतं असं नाही, तू जे करशील ते मला सगळं आवडेल. मग मी 2-3 दिवस खूप छान पाहुणचार केला महाराजांचा. आणि शेवटच्या दिवशी 4थ्या दिवशी महाराज निघाले आता जायला. त्यामुळे महाराज एक इच्छा आहे, सांगू का? सांग की माई म्हणे, काय असेल ते सांग, बिनझिझक सांग. मग आई म्हणाल्या माझी अशी शेवटची इच्छा आहे की तुमच्या मांडीवर माझा शेवटचा श्वास जावा. मग महाराजांनी लगेच सदुभाईकडे बघितलं. मांडी घालून बसू काय असं महाराज म्हणाले. सदुभाऊ चपापले. आई जाणार ना, लगेच वाईट वाटतं कुठल्या मुलाला. सदुभाऊचे घाबरले चेहऱ्याने बघायला लागले. महाराज मिश्किल हसले आणि मग त्या बाईंना चला या म्हणले, आई झोपा, बसतो मी मांडी घालून. नाही नाही आत्ता नाही, माझी जेव्हा शेवटची वेळ येईल ना तेव्हा तुम्ही असतात, तुमच्या मांडीवर शेवटचा श्वास घेईन, अशी माझी शेवटची इच्छा आहे असं म्हणल्या. तर महाराज मोठ्याने हसू लागले, सदुभाऊ हसू लागले. झोप उडाली ना. आणि मग ते त्यांना म्हणाले आईला, आई तुम्ही एकच काम करा, आजपासून सातत्याने राम नाम घ्या. तो राम एक दिवस तुम्हाला हनुमंताचा अवतार पाठवेल आणि त्याच्या मांडीवर तुमचा शेवटचा श्वास जाईल. आणि ती गोष्ट पुढे खरी झाली. भगवंताकडे वळवण्यासाठी महाराजांनी आपल्या वाणीची सर्व शक्ती एकवटली होती आणि सर्व शक्ती कामालाही लावली होती. आणि त्यांचं बोलणं फार सोपं आणि सत्य असायचं, त्यामुळे लोकांना आवडायचं. आशय व्यक्त करणारं बोलणं असायचं. जन्मजात उत्तम वक्तृत्व, उत्कृष्ट रसिकता, तर्कनिष्ठ बुद्धी या गुणांबरोबर महाराजांची भाषा प्रभावी होती. विनोदाची कला तर होतीच, मगाशीच विनोद तुम्हाला सांगितला. विनोद इतका आकर्षक आणि सौम्य असायचा, खेळकरही असायचा. परमात्मा स्वरूपाचं ज्ञान कसं करून द्यायचं महाराजांना पुरेपूर माहित होतं. प्रत्येक माणसाचं जगातलं पहिलं कर्तव्य काय आहे तर महाराज म्हणायचे परमात्मा सर्वव्यापी आहे आणि तो प्रत्येकाच्या हृदयस्थ आहे, त्याची फक्त तुम्ही ओळख करून घ्या. महाराजांच्या आवडत्या गोष्टीवर काय काय होत्या तर महाराज पट्टीचे पोहणारे होते. महाराज उताणे पालथे कसेही पोहायचे, अतिशय सुंदर पोहायचे, सहज तरंगायचे पाण्यामध्ये, कितीही खोल पाणी असेल तरी. घोडेस्वारी, घोड्यावर बसण्याची एक विशिष्ट कला असते, ती पण महाराज तरबेज होते म्हणून त्यांच्याकडे तो घोडा होता महाराज असेपर्यंत. आणि महाराज गेल्यानंतर त्यांनी समाधी घेतली. वात्रट घोड्याला पण महाराज शांत करायचे. महाराज पळण्यात, झाडावर चढण्यात अतिशय पटाईत होते. आणि महाराज सगळ्या मुलांबरोबर आट्यापाट्या खेळायचे, खो खो खेळायचे. गोड कमी पण बाजरीची भाकरी महाराजांना खूप आवडायची. आजही गोंधळ्यामध्ये बाजरीची भाकरी आमटी हा नैवेद्य असतोच असतो, एखादा पदार्थ असतो गोड. घट्ट कवडी दही महाराजांना भाकरी बरोबर खूप आवडायचं. महाराजांना पिठलं भाकरी आवडायची, डाळिंब्याची उसळ आवडायची. हे त्यांचं अतिशय आवडतं जेवण होतं. महाराजांचं अक्षर अतिशय स्वच्छ सुंदर वळणदार होतं. महाराजांना स्वाभाविक भजनाची आवड होती आणि उपजत त्यांच्याकडे कला पण होती की भजनं स्वतः कौनं करायची. देवांच्या गोष्टी, नामस्मरणाची, एकांताची आवडही होती. त्या शहरापेक्षा महाराजांना खेळ खूप आवडायचं. सुशिक्षित, जास्त शिक्षित माणसापेक्षा अडाणी माणूस महाराजांना आवडायचा. महाराज म्हणायचे व्यसनी म्हणून त्याला दूर करायचं नाही, व्यसनापासून सोडायचं म्हणायचं नाही, त्या व्यसनासकट त्याला स्वीकारायचं आणि आपण राम नाम त्याला शिकवल्यानंतर त्या राम आपोआप त्याला व्यसनापासून दूर करेल अशी आशा बाळगायची. आणि महाराजांनी अशा अनेक व्यसनी माणसांना किंवा दरोडेखोरांना महाराजांनी शहाणं केलं, सुसंस्कृत केलं. पुढे महाराजांना एखाद्या कुटुंबातल्या भावा बहिणीचं प्रेम आवडायचं, एखाद्या कुटुंबातल्या सासू सुनेचं प्रेम पण महाराजांना आवडायचं. ते म्हणायचे हे म्हणजे प्रेम शिकण्याची पहिली पायरी सासू सुनेचं. मी पण चांगली सासू आहे हो, माझी सून मला खूप आवडते. असो हो. नामाने अहंकाराचा नाश कसा करायचा. एकदा महाराजांकडे विचारणा करण्यात आली की नामाने अहंकाराचा नाश करत होतं का महाराज. तर महाराज म्हणले हो, एक गोष्ट सांगते. श्रीरामांना पण थोडासा अहंकार एक दिवस झाला होता. तो अहंकार देवर्षी नारदांना समजला आणि तो कमी करायचं कार्य देवर्षी नारदांनी केलं. त्या दिवशी काय झालं, हनुमंतांना म्हणाले देवर्षी नारद आज राजसभेत जायचं पण विश्वामित्रांना नमस्कार करायचा नाही. विश्वामित्र श्रीरामांचे गुरु समोरच बसलेले. आणि हनुमंत गेले, सगळ्यांना नमस्कार केला, आद्य दैवताला केला, जे कोणी ज्येष्ठ सगळे होते त्याला सगळ्यांना केला. आणि विश्वामित्रांसमोर 2दा फेऱ्या मारा, देवर्षींची आज्ञा होती.
दोनदा फेऱ्या मार, पण नमस्कार करू नकोस. बरं म्हणाले. अहो ते विश्वामित्र क्रोधी आहेत, मला शाप देतील, माझा नायनाट करतील. हो नाही रे बाळा, तू चिरंजीवी आहेस, तुला कोणी काही करू शकणार नाही, म्हणून तर मी धैर्य करतोय. पण का करता तुम्ही ते तुला नंतर कळेल. रामाना कसला अहंकार झाला होता असं वाटतं आपल्याला. रामाना एक बाणी मी आहे त्याचा किंचितचा अहंकार झाला होता. आणि हा उपमर्द विश्वामित्राला सहन झाला नाही. विश्वामित्राने लगेच रामाच्या कानी बातमी घातली आणि सांगितलं की काय तुझा दास, तुझा आवडता दास ना, त्याने काय केलं बघितलं का, सभेमध्ये सगळ्यांना वंदन केलं आणि मला सोडून दिलं. श्रीराम लगेच घाबरले. आपल्या मुलींचा अपमर्द चांगला नाही आणि आपलाच दास करतोय. मी उद्या शिक्षा करतो त्याला. आणि लगेच दवंडी पिटवली. सगळ्यांनी अमुक मैदानामध्ये हजर राहायचं, उद्या सकाळी हनुमंताला शिक्षा स्वतः श्रीराम देणार आहेत. दवंडी पिटल्यानंतर हनुमंत गर्भगळीत झाले, गेले देवर्षींकडे. अहो ऐकलं का, काय दवंडी पिटली, उद्या मला मैदानात बोलवलंय, माझं काय करतील राम, असे करतील ना. देवर्षी म्हणजे नाही होणार, मी दाखवतो तुला काय करायचं ते. देवर्षी गेले आणि त्या मैदानामध्ये देवर्षीने एक रिंगण आखलं, रिंगण मातीतलं रिंगण आखलं आणि त्यामध्ये तू उभा राहायचं आत्तापासनं आणि फक्त श्रीराम जय राम जय जयराम म्हणायचं, बाकी काही म्हणू नकोस. आणि तुला एवढे सगळे शब्द म्हणायचे नसतील तर नुसते 3 अक्षरी म्हण, श्रीराम 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 आणि म्हणत उभा राहा, उद्या सकाळी राम येतील. मग देवर्षी आपले नारायण नारायण कळवून निघून गेले आणि सकाळी पुन्हा हजर झाले. श्रीराम आले, अख्खी अयोध्या जनता आली, लक्ष्मण सीता विश्वामित्र सगळे आले बघायला. कौसल्या माता सुद्धा आल्या की काय हे एवढा आवडता दास आहे आणि त्याला शिक्षा करणार राम, असं म्हणायची प्रार्थना नव्हती रामाला असं कोणाची. आणि त्यावेळेला रामाने काय केलं, जिथे उभे होते विश्वामित्राला वंदन केलं आणि बाण सोडलं. बाण सोडला मात्र तो बाण परत माझ्यात परत आला. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झाल्यानंतर रामाला आश्चर्य वाटलं, असं काय आहे. आणि त्याने विश्वामित्राने वळून बघितलं, असं काय झालं म्हणून बाण परत आला माझा. विश्वामित्राने पण कळलं नाही. आणि त्यावेळेला देवर्षी हसत पुढे आले, अरे रामा, तुझ्या शिवाय तू स्वतः समोर असून सुद्धा तुझं नाम तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आज हा हनुमंत उभा आहे ना, मी त्यालाच सांगितलं तुला किंचित गर्व झाला होता एक बाणी म्हणून. तो बाण कसा भातात गेला बघ, तो एक बाणी झाला नाही, क्षणभर का होईना, तो अहंकार घालण्यासाठी मी केलं. आणि म्हणून हनुमंताला सांगितलं तो सातत्याने श्रीराम जय राम जय जयराम जप करत बस आणि या रिंगणावर पण तेच नामस्मरणाचं वलय होतं, म्हणून तुझा बाण वलयाच्या आतही जाऊ शकला नाही. असे महाराज नामाने अहंकाराचा नाश करणारे. पुढे इकडे काय झालं, एक दिवस महाराज उत्तम शिक्षक होते पण महाराजांना शिकवायला आवडत नव्हतं. महाराज खूप छान बोलायचे पण महाराजांना लिहायला आवडत नव्हतं. महाराज म्हणायचे मी बोलतो, ज्याला कोणा लिहून घ्यायचं लिहून घ्या. आणि मग लिहून घेतल्यानंतर मात्र महाराज तपासायचे की काय होतं. काय वेळेला बोलणारा वक्ता बोलून जातो, लिहिणारा कुठं वेगळं लिहितो, लिहिताना त्याच्या मनात ते विचार असतात, एखादा शब्द कमी जास्त आणि वक्त्याच्या नावावर खपवलं जातं. असं काही होऊ नये हा गोळ म्हणून महाराज प्रत्येक ठिकाण वाचायचे. आणि पुढे महाराज बोलू लागले की त्यांचं सौजन्य त्यांच्या प्रेमळ वाणीतून ओसंडून व्हायचं. खूप सुसंस्कृत होते. महाराजांना स्त्रियांबद्दल खूप आदर होता. आज काही विषय छान निवडला की ज्या महाराजांना स्त्रियांबद्दल आदर होता अशाच माझ्या सगळ्या स्वरूपिणी आहेत, प्रतिभाताईंनी अशा स्वरूपिणी तयार केलेल्या आहेत. अशा ठिकाणी महाराजांचं चरित्र ऐकायला मिळायचं म्हणजे केवढी भाग्याची गोष्ट आपल्याला. असो, स्त्रियांनी हा धर्म टिकून ठेवला असं महाराज सांगायचे. स्त्रियांकडे नीतिमत्ता जास्त असते असं महाराज सांगायचे. महाराज दुःखी कष्टी स्त्रियांची खूप प्रेमाने वागायचे. आई हा लाडका विषय असल्यामुळे त्यांना बाई समोर बोलताना डोळे भरून यायचे. कुठल्याही स्त्रीचं दुःख त्याला सहन व्हायचं नाही. असं करता करता गुरूंच्या भेटीनंतर महाराज पुढे पुन्हा एकदा या पत्नीला सोडून रामनवमीला एका निघाले. सरस्वतीला वाईट वाटतं, किती दिवस झाले तुम्ही बाहेर असता, मी एकटी घरी असते, मला तुमचा सहवास लाभतच नाही. स्त्री सुलभ भावना होती हो, काय वेगळं विचारलं तुम्ही. थोडे वर्ष जाऊन येतो म्हणाले. पुन्हा परत येतो, काळजी नको करूस, आईला सांगू नकोस मी निघून जातो ते. आईला न समजा पुन्हा हा गणू पुन्हा बाहेर पडला. आणि पुढे रामनवमीला एकदा पुन्हा एकदा त्यांना त्यांचे गुरु भेटले, म्हणजे तुकाराम चैतन्य. त्यांच्यानंतर त्यांच्यामध्ये संवाद झाला, काही वार्तालाप झाला.
आणि तिथून त्यांच्या गुरुने पुन्हा त्यांना सांगितलं की तू पुन्हा तीर्थयात्रा करायला निघून जा. असं करत गुरूंच्या आज्ञेने 45 वर्ष महाराज चालत होते. पाय किती घट्ट जायचे बघा. राम 14 वर्ष चालला, महाराज 45 वर्ष चालले. म्हणजे चालण्याने माणूस कसा सशक्त असतो, मनाने आणि देहाने पण, हे महाराजांनी पण दाखवून दिलं. म्हणून आपण सगळ्या चालताना भेटतो हो ना. असो, एकनाथ महाराजांनी पण हेच सांगितलं. महाराजांना आपल्या ज्ञानेश्वरांचा हरिपाठ खूप आवडायचा. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ आवडण्याचं कारण महाराजांनी सांगितलं, मला ध्रुवपद आवडतं. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करेल. तुम्ही हरिपाठ आधीचा म्हणू नका, पण हरिमुखे सगळेजण म्हणा असं महाराज सांगायचंय. महाराजांना ज्ञानेश्वर माऊली खूप आवडायची. एकदा महाराज अयोध्येला गेले, त्यांच्याबरोबर बैरागी होते. मारुती मंदिरात महाराज उतरले होते. वेदांचा अभ्यास चाललेला होता आणि रामशास्त्री नावाचे एक गृहस्थ महाराजांना भेटायला आले. हे खरं असतं का? रामनाम घेतात ते आणि त्यांनी काही बदलतं नशीब वगैरे, असं रामशास्त्री त्यांच्याशी वाद घालायला लागले. महाराज म्हणाले, करून बघा, भवरोगही जातात आणि शरीर रोगही जातात, असं रामनाम आहे. शास्त्री बुवांना खोटं वाटलं. तुम्ही ही अयोध्या सोडून जाल ना शास्त्री बुवा, तेव्हा माझं मत तुम्हाला खरं वाटेल, असं एकाच बैठकीतल्या वादामध्ये महाराजांनी सांगितलं. त्या दिवशी शास्त्रीजी आपल्या खोलीमध्ये गेले आणि बघितलं तर पत्नी निश्चित पडलेली. काय झालं? अहो, खूप जुलाब होतात बघा नाही, मला माझं काही खरं नाही, बहुतेक माझा अयोध्या शेवटचा श्वास जाणार, पत्नीने सांगितलं. नाही असं नको म्हणून. शास्त्री बुवा म्हणाले, मी तुझ्या शेजारी बसून रामनाम घेतो. माझ्या एका गोंधळकाच्या महाराजांनी मला सांगितलंय, पण माझा विश्वास नाहीये, बघूया करून. जमलं तर जमलं, तू औषध घे. वैद्य बुवांना बोलले, औषधे दिलं आणि रामनाम तिची नाडी धरून शास्त्री बुवा म्हणत बसले. आणि रामनाम घेता घेता बाईंना झोप लागली रात्री. पुन्हा जुलाब झाले नाही, काय त्यांना त्रास होतो, त्रास झाला नाही आणि पहाटेपर्यंत शांत झोप लागली. शास्त्री बुवाने एका क्षणात पत्नीने डोळे मिटलेले पाहिलं, झोप लागली शांत. त्या क्षणी शास्त्री बुवा बाहेर आले, महाराजांना शोधत गेले आणि साष्टांग दंडवत घातलं. मी चुकलो, मला माफ करा, तुमचे शब्द खरे आहेत. मी अयोध्येत जाताना राम नाम किती श्रेष्ठ आहे हेच घेऊन जाणार आहे. कालचा प्रसंग मी तुम्हाला सांगतो, 2 मिनिटं ऐकून घ्या. महाराज सांगा ना, काही हरकत नाही, तुमचं मत परिवर्तन झालंय ना, मग काहीच हरकत नाही. आणि मग शास्त्रीबाने घडलेली कथा सांगितली. आणि तुमचं रामनाम खरंच आहे, शरीर रोगांवरही आणि भवरोगावरही श्री रामनामासारखं श्रेष्ठ काही नाही, असं शास्त्रीबाने सांगितलं. आपलं बोलणं सांगितलं, पत्नी जवळच सांगितलं, पत्नीला आणलं, महाराजांना भेटवलं. आणि महाराजांना पुढे इंदोरला जायचं होतं. महाराज पुढे इंदोरला गेले. इंदोरला पण इनामदार नावाचे गृहस्थ होते, खूप चांगले होते, महाराजांचे चांगले भक्त होते. आणि त्या इनामदारांना वाटायचे महाराजांनी माझ्या घरी उतरावं. खूप श्रीमंत होते, पण त्यांच्या पत्नी होत्या जिजीबाई, त्या संशयी होत्या. त्यांना आवडायचं नाही, बैरागी बुवा आले आणि आम्ही श्रीमंत आहोत म्हणून आमच्या घरी तुम्ही मुक्काम करताय, चांगलं चांगलं खायला मिळतात, म्हणजे हा बैरागी नाहीये. महाराजांना खायची प्यायची काहीच अपेक्षा होती, पण इनामदार बुवा कौतुक करायचे महाराजांचं. महाराज जेवढं हवं तेवढंच घास खायचे, पण तरी त्यांना असं वाटायचं की बैरागी बुवा आले आणि आमच्या घरी खातायत. जिजीबाईंचा स्वभाव होता, एक स्त्री सुलभही स्वभाव होता एखाद्या वेळेस, माहीत नाही. आणि त्या दिवशी त्यांना वाटलं या बैरागीची परीक्षा बघायची. त्यांनी काय केलं, घरात तिखटाचे लाडू केले, तिखट तिखटाचे, आजच्या काश्मीरी तिखटाचे नाही, तिखट तिखटाचे लाडू केले आणि 6 लाडू प्लेटमध्ये घालून ताटलीमध्ये घालून महाराजांसमोर ठेवले. महाराज लाडू खूप छान झाले, यांना फार आवडतात म्हणून केले, खाऊन बघा ना. महाराजांनी 1 खाल्ला, 2 खाल्ले, 3 खाल्ले, 4 खाल्ले, 5 खाल्ले, 6ही खाल्ले. लूस म्हणलं नाही का, पाणीही मागितलं नाही. एवढे लाडू खाल्ले, बाई गो काय माणूस आहे हा. माई आणखी का देतेस का, एवढेच दिलेस तू? अहो एवढेच केले म्हणे, उद्या आणते, उद्या तुम्ही आमच्या बागेत या. महाराज बरं म्हणाले. काही महाराजांनी त्रास करून घेतला नाही, कारण कंठामध्ये राम बसला होता. तो कसा त्रास दिला आपल्या भक्ताला? महादेवाला त्रास देऊ शकला नाही, होऊ शकला नाही त्या विषाचा, तर महाराजांना कसा होईल? कंठामध्ये राम असल्यामुळे थोडा रामाला झाला असेल त्रास. महाराजांनी क्षमा मागितली रामाची, रामा तुझ्यामुळे मला त्रास झाला नाही, पण तुला नक्की झाला असेल या तिखटाचा त्रास, जसा त्या विषाचा झाला असेल तसा. आणि त्या दिवशी बागेत सकाळी महाराज गेले, इनामदारांना भेटायला. बाईने बोलवतं ना, उद्या सकाळी या. आणि त्या दिवशी रात्री झोपताना असा कसा बैरागी बाई, तिखटाचे लाडू खाल्ले एवढे, आता उद्या काहीतरी वेगळी शिक्षा शोधली पाहिजे असं म्हणायला त्यांनी. थंडीचे दिवस होते म्हणून शेगडी पेटवली होती खोलीमध्ये, उबदारपणा यावं म्हणून. ते शेगडीमध्ये निखारे दिसले त्यांना. अरे बापरे, छान आयडिया म्हणल्या, हे निखारे उद्या हातात देते त्यांच्या खायला, मग खातात तिने. आणि मग त्याने काय केलं, ताटलीमध्ये उद्या सकाळी आधी गेल्या, महाराजांची खूप गोड गप्पा मारल्या. महाराजांना बसा म्हणलं, खायला आणते. महाराज म्हणजे हो आण ना, माई भूक लागलीच आहे. 9, 9:30ची वेळ होती. आणि
आणि मग त्या बाईंनी काय केलं, निखारे घेतले परातभर, 1-2 नाही 6 लाडू कमी पडले बैरागीला, मग परातभर घेतले म्हणल्या. परातभर पेटते निखारे घेतले, एक चिमटा घेतला आणि घेऊन गेली महाराजांकडे. सुरू करा म्हणजे छान वेगळा पदार्थ करून आणला मी. मग त्याने महाराज चिमटा घेतला, एक 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 निखारा खायला सुरुवात केला. सगळे निखारे खाल्ले, परात संपली. माई थोडे आणतेस का ग? पुन्हा महाराजांनी विचारलं. त्या मात्र घळाघळा रडायला लागल्या. कुठेतरी माणसाला पश्चातापाची भावना असते हो मनामध्ये. सगळेच असे क्रूर आणि कृतज्ञ नसतात. आपण सगळ्यांना एकाच पट्टीत कधीच मोजायचं नसतं. आणि मग संतांच्या सहवासात बदलायची वृत्ती कशी असते हे जिजीबाईंचं उदाहरण आहे. तरी पुन्हा दंडवत घातलं, खूप खूप क्षमा मागितली, रड लागल्या. महाराज, मी काल तुम्हाला तिखटाचे लाडू दिले तेही तुम्ही खाल्लेत, आज निखाऱ्याचं ताट दिलं तेही तुम्ही खाल्लं. तर तेव्हा महाराज म्हणाले, एका पट्टीने कुणालाही मोजू नये, सगळी माणसं वेगवेगळी असतात. असो असे हे महाराज प्रेमाने न घेऊन इंदोर सोडलं महाराजांनी. आणि महाराजांनी पुढे 8 वर्ष घर सोडल्यामुळे पुन्हा महाराज घरी निघाले. घरी निघाल्यानंतर इकडे आले आणि बैरागी वेशामध्ये होते. आईने विचारलं, बैरागी बुवा, माझा पण मुलगा निघून गेला हो, कधी येईल हो? ते म्हणाले, माई उद्या तुझ्या घरी येईल, काळजी नको करूस. आणि मग त्या घरी गेल्या. सकाळी जय जय रघुवीर समर्थ सगळं टोपी वगैरे घातलेल्या वेशामध्ये महाराज आले, दाढी वाढलेली, केस वाढलेले. आणि माऊलींनी नेहमी सगळी भिक्षा घालायला गेल्या. हे भाकर बिकर काही नको म्हणजे मला, तुझ्या हात उतरंडीवर दही आहे, घट्ट कवळी दही, ते देशील का मला? अरे चोरा म्हणल्या, गणू आहेस का तू? असं काय रे मला फसवलंस? ये ये. खूप आईने मिठी मारली महाराजांना, आत घेतलं, भरपूर माया केली, डोळे भरून अभिषेक घातला महाराजांच्या डोक्यावर. आणि मग तिने कवळी दही खायला घातलं महाराजांना. अशी ही आई आणि असते हे महाराज. असो मग त्या म्हणाल्या, अरे ती सरस्वती किती वर्ष माहेरी राहणार आहे, जा घेऊन ये, तू घेऊन ये गोडशांच्या कन्येला. महाराज स्वतः गेले, पत्नीला घेऊन आले. आणि पत्नी एवढी खुश झाली की पती नेल्यानंतर प्रत्येक पत्नी खुश होते, माहेरी असलेली पत्नी, हो की नाही? मग तशी ती खुश झाली. आणि मग तिने इतका आनंद व्यक्त केला. ती नवऱ्याबरोबर त्यांच्या मागे मागे सासरी आली. तिने आपलं घर सगळं सासूबाईंकडे स्वीकारलं, कसं कसं घरातलं काम शिकून घेतलं. महाराजांच्या सहवासात अतिशय आनंद भोगत होती ती म्हणाली, सुख म्हणजे काय असतं? जे मनासारखं होतं ते सुख. मनाच्या वृत्त झालं म्हणजे सरस्वतीचं वाक्य बरं. म्हणजे संत पुरुष नवऱ्याच्या सहवासात जाऊन त्या पत्नीचं पण मत कसं आहे बघा. सुख म्हणजे काय हो? मनासारखं झालं की सुख ना. आता दामले म्हणतो तो आपलं गाणं, ते आत्ता आहे महाराजांची पत्नी तेव्हा. तर ती म्हणाली, मनावरती झालं की ते दुःख असतं माणसाला, पण मी आज खूप सुखी आहे, माझा पती माझ्या सहवासात आहे. असा हा संसार चालू होता. एक दिवस काही कारण असताना महाराज पुन्हा निघाले पळून. जाऊ नका हो म्हणजे, किती वर्ष तुमच्याशिवाय राहू, मला पण घेऊन जा, कुठे जात तरी घेऊन जा. अगं माझ्या गुरूंकडे चालू, हो मी पण येणार. आई म्हणाली, तू घेऊन जा तुझ्या बायकोला, मी किती वर्ष सांभाळू, घेऊन जा बाबा. निघाले. पण काय करायचे महाराज, तिच्या पायात काटे दगड असं फेकायचे की तू येऊ नको माझ्या बरोबर. ते सगळं पार करत ती महाराजांबरोबर आली. मग म्हणाले, शाबास पास झालीस, मी परीक्षा घेत होतो तुझी, चल माझ्या गुरूंकडे. घेऊन गेले. तुकाबाईंना दोघांनी नमस्कार केला. तुकाबाईंनी सून आली आपल्याला भेटायला म्हणून तिचं खूप साखर हातावर स्वागत केलं, एक नारळ दिला आणि म्हणाले, सुखाने राहा आणि काही इच्छा आहे का तुझी असं विचारलं. तर ती स्त्री सुद्धा भावना होती ना, एका पत्नीची काय असते संसारातली भावना, आई होण्याची. आणि तिने एका क्षणात मागितलं, मला यांच्यासारखा मुलगा होऊ देव. आणि त्या क्षणी मात्र गंभीर असलेले महाराज आणि ते सद्गुरू दोघे मिश्किलपणे असले. तिने दोघांना पाहिलं, पुढे आले बाहेर, विचारलं, तुम्ही का असलात? म्हणजे उपमर्द होईल नवऱ्याचं असं नाही बरं, इतक्या रुजूतने विचारलं, तुम्ही दोघं का असलात? महाराज म्हणाले, अगं सद्गुरूंकडे गेल्यानंतर काय मागायचं हे पण तुला कळलं नाही म्हणून आम्हाला असं आलं, पण तू चुकीचं मागितलं हे तुला सांगतो, धैर्य करू नाही. तुला मुलगा होईल पण तो अल्पायुष्य असणार आहे. तुला आई होऊन दुःख व्हायचंय का? काही व्हायचंच नाहीये, तू ठरव. ते म्हणाले, हो दे. आता माझ्या तोंडात गेलं, तुम्ही मला त्यांच्यापर्यंत न्यायच्या आधी सांगायचं होतं ना मी काय मागायचं असतं की नाही ते. खरंच पुढे घरी आले दोघे 8 वर्षांनी, 8-10 महिन्यांनी. आणि दोघेही 8-10 महिने तुकारामांची सेवा करत राहिले. दोघेही घरी आले, यथावकाश दिवस राहिले, मुलगा झाला आणि खरंच तो बाळ 1 वर्षांनी गेला. पण पुत्र वियोगाचं दुःख सरस्वती झेलू शकली नाही आणि तिने लगेचच वर्षाच्यात आपलाही ध्येय ठेवला.
चक्क शेवटचा श्वास नवऱ्याच्या मांडीवर श्रीराम जयराम जय जयराम जप करत समाधी घेतली. जशी महाराजांनी सांगितली तशीच डोळे मिटून त्या बसल्या हात जोडून महाराजांसमोर. आणि तसाच त्यांचा श्वास निघून गेला. जणू काही समाधीच घेतली. आणि त्यांच्या मात्र दोघांच्या दुःखानंतर महाराजांच्या वडिलांनी पण डोळे मिटले. आता मात्र महाराज सुटले, पुन्हा सुटले. गीताबाई म्हणाले नाही, जायचं नाही, पुनर्विवाह कर, संसार कर, कुलकर्णी पण सांभाळ आणि मग काय करायचं ते कर. ते म्हणाले बरं, पण ह्या वेळेला वाटतं मी माझी बायको पसंत करणार, जा घेऊन ये. आणि गेले की हो देशपांडे म्हणून गाव एक होते, त्यांच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले तुम्हाला म्हणे 5 मुली आहेत. देशपांडे म्हणाले नाही 5 आहेत, पण 4 छान आहेत आणि 1 आंधळी हो. मग त्या आंधळ्या मुली दाखवा म्हणे, माझ्या मित्राला लग्न करायचंय. बघा एक क्षणभर महाराजांनी मजा केली. खोटं बोलले म्हणता येणार नाही, दाखवा म्हणे ती पण मुलगी. आणि बघितलं अंध मुलगी, छोटीशी 9 वर्ष 10 वर्षाची मुलगी. हे किती 14-15 वर्षाचे होते महाराज त्यावेळेला. आणि मला ह्याच मुलीशी विवाह करायचा, मित्र कोणी नाही, मलाच विवाह करायचा. तुमचं ओझं कमी करतो. परोपकार कुठे कुठे केला महाराजांनी परोपकार बघा. आणि मग तिच्याशी विवाह करून तिला घरी घेऊन आले, तिथेच विवाह करून घेतला. देशपांड्यांचं एक ओझं कमी केलं. आणि म्हणाले आईला आई कोण आणले बघितलंस? आई म्हणाले हो, लग्न करून आज छान चांगलं काम केलंस, तू चांगलंच करणार मला माहितीये. नाही मी म्हणले ही सून कशी आहे माहितीये का, एकदाही डोळावर करून तुझ्याकडे बघणार नाही. बिचारी आंधळी आहे ग, पण मला आवडली म्हणून मी करून आणली. तिच्या वडिलांचं ओझं उतरवायचं होतं मला, नाहीतर बिचारे 4 मुलींच्या लग्नाच्या काळजीत तिचं आणि कुठे केलं असतं त्याने, म्हणून मी लग्न करून आणलं. तू आपल्या गावात सगळं शिकव. आता मात्र गोंधळ छोटं वाटायला लागलं त्यांना महाराजांना. आणि त्यांनी ठरवलं की आपण आता राम मंदिर बांधायचं. मी 10 मिनिटं समाप्तीकडे जाते. गोंधळ छोटं वाटायला लागलं कारण गोंधळ्यात जाणं येणं लोकांची खूप, पंढरपूर गोंधळे सातारा कराड लोकांचं जाणं येणं खूप असायचं. आणि त्यावेळेला त्यांचं घर आणि समोरचं मारुती मंदिर कमी वाटायला लागलं. महाराजांनी राम मंदिर बांधायला ठरवलं. बांधायला पैसा नाही हातात, पण मजूर आले, विहीर लागली, पाणी लागलं, मंदिर बांधायला सुरुवात झाली. मजुरांना फक्त महाराज जवळ जेवण खायला द्यायचे. अन्नदान कुठून होतं माहित नाही, रामरायाकडनं व्हायचं म्हणायचे महाराज. असं होतं तो मंदिर बांधल्याने लोक मग चर्चा करायला गावात, मंदिर बांधलं करा, राम कुठे आहेत आपल्याकडे, राम कुठे आणणार तुम्ही, मी कशाला काळजी करू, त्याचं मंदिर आहे तो येईल. महाराज म्हणले इतकं सहज जगता आलं पाहिजे माणसाला. की सहज बोलणं त्यांचा हितोपदेश होता. कोकण्याचं त्यांचं पुस्तक आहे महाराजांवरचं, अतिशय साधं सोप्या भाषेत महाराजांना प्रश्न विचारले, त्याची उत्तर महाराजांनी सगळीकडे सहज सोप्या भाषेत दिलेली आहे. आपल्याला कधी मिळालं तर अवश्य वाचा, अतिशय सुंदर पुस्तक आहे. आपल्या मनातले पण अनेक प्रश्न त्यातनं निघून जातील असंही पुस्तक आहे ते. असो. आणि मग एक दिवस काय झालं, तिकडेच तडवळे म्हणून गाव आहे गोंधळेजवळ, तिथे एक कुलकर्णी म्हणून राहत होते. त्यांनी श्रीरामांच्या मूर्ती आधी आणल्या आणि मंदिर बांधायला ठरवलं. मंदिर काही बांधलं जात नव्हतं आणि त्या रात्री त्यांच्या वाड्यात जिथं मूर्ती ठेवत घरात तिथे वाड्याला आग लागली. आणि ते कुलकर्णी झोपले होते, रात्रीची वेळ होती, त्यांना राम हलवायला लागले. अरे उठ उठ, वाड्याला आग लागली, त्याची जवळ आम्हाला पोहोचते आणि आम्हाला आता ब्रह्मचैतन्याकडे घेऊन सोड गोंधळ्याला, आम्हाला तुमच्याकडे राहायचं नाहीये. श्रीरामानेच सांगितलं मूर्तीने. त्या रात्री कुलकर्णी उठले, जागे त्याने मूर्तीला बाहेर काढलं आणि त्या दुसऱ्या सकाळी बैलगाडी झुंपून 2 गाड्या झुंपल्या आणि रामाच्या मूर्ती, राम लक्ष्मण सीता हनुमंत या सगळ्या 4ही मूर्ती घेऊन कुलकर्णी गोंधळ्याला पोहोचले. सकाळपासून महाराज खूप आनंदात होते. पत्रव्यवहार तर नव्हता, पण महाराज सगळ्यांना म्हणाले आज कोणीतरी येणार आहे, कोणीतरी मोठं येणार आहे, त्यामुळे आज आपण जेवायचं नाही बरं, आज आपण उपवास करायचा, फराळ करा बरं माझ्याबरोबर सगळेजण आज, आणि छानपैकी भजन म्हणूया आणि श्रीराम जयराम जय जयराम जप म्हणूया, जेवढं काही तुम्हाला करणं शक्य असेल तर करूया. आणि त्या दिवशी 2 गाड्या थांबल्या. त्या गाड्या यायच्या आधी महाराजांना काय माहित होतं माहित नाही, त्यांनी 2 माणसांना रस्त्याच्या कडेने उभं केलं. तिथे उभा राहा, 2 गाड्या येणार आहेत, उभा राहा, इथेच उभा राहा असं सांगितलं. आणि त्या 2 माणसांना इतकं आश्चर्य वाटलं की खरोखर 2 गाड्यात 2-4 मूर्ती घेऊन कुलकर्णी स्वतः आले. आणि मग ते इतके सुंदर तेजस्वी राम आहेत जे आजही आहेत गोंधळात आहेत. मोठा राम, ते मंदिर आजही सुंदर आहे. तुम्ही गेला असाल, आनंद घेतला असेल, पण तरी मी बघितलं म्हणून मी सांगायचा आनंद घेतला सांगण्यातून. तर त्या रामाच्या मूर्ती आल्या. महाराजांनी इतकं सुंदर स्वागत केलं, भाकर तुकडा ओळख टाकला, आईला हाक मारली, बायकोला हाक मारली, म्हणजे दुसऱ्या सरस्वतीला, अंध सरस्वतीला हाक मारली, कारण आईने तिचंही नाव सरस्वतीच ठेवलं. आणि त्यांना हाक मारली आणि आनंद जल्लोष साजरा केला. की माझ्या घरी राम आले नाही, रामाच्या घरी राम आले. जसे अयोध्येत राम आले आपण आनंद साजरा केला ना,
2 वर्षापूर्वी 22 जानेवारीला तसा आनंद महाराजांनी साजरा केला. रामाच्या मंदिरात रामाची स्थापना झाली. श्रीरामांची, लक्ष्मण, सीता, मारुती सगळ्यांची स्थापना झाली. सगळ्यांना डोळे भरून रामायला सगळी लोक बघत होती. महाराजांचे डोळे मायेनी आनंदाश्री भरून वाहत होते. आईला धरून हात धरून दाखवलं मंदिर. आई बघ राम स्वतः आले मंदिर बांधल्यावर असं सांगितलं. आणि त्यानंतर रामाच्या उत्सवामध्ये 7 दिवस सप्ताह केला. अतिशय सुंदर अन्नदान करून रामाचं पूजन, भजन, निरूपण, प्रवचन ठेवली. सगळा आनंद महाराजांनी घेतला. आता महाराजांची 50 उठून गेली होती आणि महाराज आता शेवटच्या श्वासाकडे जायची तयारी करू लागले. 50 उलटल्यानंतर माणूस काय म्हणेल, 4 BHK फ्लॅट घेऊया. स्पेशियस लागतो ना आपल्याला. तसं नव्हतं महाराजांचं. महाराज म्हणाले 53 वर्ष भूमीवर आणि 53 लागलो होतं महाराजांना. आता पाहू आपले घर. कुणाला म्हणाले? श्रीरामांना म्हणाले. देह मर्यादा सरली रे रामा, आता मागे भक्ती करा भली, म्हणजे माझ्या मागे तुम्ही भक्तीच करा असं त्यांनी सांगितलं. आणि हा दीनदास, महाराज स्वतःला दीनदास म्हणून घ्यायचे. अतिशय आनंददायक, कारण राम मला बोलवता धनी आहे. त्यांना कुठेतरी आपल्या समाप्तीची वेळ कळत होती. आणि एकदा हे मंदिर बांधून झाल्यानंतर पुन्हा महाराज एकदा नैमिषला निघाले. सगळी लोक सांगत होती महाराज जाऊ नका, जाऊ नका, आता नका जाऊ, आता तुमचा संसार सुरू झाला, आता नका जाऊ. पण तरी महाराज निघाले आणि इकडे मात्र रामरायाने रडायला सुरुवात केली. म्हणजे हा प्रसंग महाराज म्हणून ते कोणाला सांगू नका. म्हणजे मूर्ती, दगडाच्या मूर्तीतून अश्रू येतात हे सामान्य माणसाच्या बुद्धीला पटणार नाही हो. तेव्हाच्या पण नाही, आताच्या पण नाही. पण ते झालंय खरं. आणि राम रडायला मात्र महाराज पळत आले. रामराया नको रोज, मी नाही जाणार, मी तुझ्याशिवाय आता कुठेही जाणार नाही, हेच माझं तीर्थक्षेत्र सगळं. पण माझ्या गुरुनी मला सांगितलं होतं म्हणून मी जात होतो, पण तुझी इच्छा नाही ना, मी आता कुठेही जाणार नाही. असं करता करता सगुण भक्ती, नामस्मरण, अन्नदान आणि गो संरक्षण महाराजांनी आपल्या उत्पन्नात, म्हणजे देवळात जे उत्पन्न मिळायचं त्यातला जवळजवळ 90% उत्पन्न, 10% अन्नदान आणि 90% गो रक्षणासाठी वापरत होते. त्यावेळेच्या कत्तलखान्यात गायी सगळ्या सोडून आणायच्या. त्या कत्तलखान्याला भरपूर पैसा द्यावा लागायचा, तेव्हा त्या गायी मिळायच्या. आणि त्या गायीनं आपल्याकडे गोंधळाला, आजही तुम्हाला दिसतील गायी, भरपूर गायी आहेत गोंधळ्यामध्ये, तशा गायी आणून महाराज बांधायचे. आणि मग महाराजांना एकाने विचार त्या दिवशी की अहो तुमच्या समोर जर रामराय आता खरे आले तर तुम्ही काय मागाल महाराज? महाराज म्हणाले काही मागायचं असतं का रामरायाला? काही मागायचं नसतं, पण मी काय सांगतो तुम्हाला. मी सांगेन माझ्यातला मीपणा, माझ्यातल्या मीपणाची, अहंतेची जाणीव कमी कर रामराया. मला संसारातलं काही नको. रामरायाने खूप काही दिले, खरंच खूप काही दिले. गीताबाई थकल्या होत्या, महाराजांनी सुकीर्ती सर्वच जात होती आणि त्या म्हणाल्या माझी शेवटची इच्छा आहे म्हणून. काय आई बोल बोल, मला ना आता अयोध्येला आणि काशीला जायचं. हो का, उद्या जाऊया. अरे उद्या कसं, हे कुलकर्णीपणाचं वतन आहे, आपला एवढा मोठा वाडा आहे, सगळी सोय नको करायला, सगळं लुटून जाईल ना लोक सगळं. हो का, तुला भीती वाटते का? पण सगळ्या तुळशी काढून आणल्या, सगळ्या घरावर वाहिल्या, या रे सगळं घेऊन जा, सगळं आमच्या आईला काळजी नको. सगळं दान केलं आणि आम्ही काय आहे गं, मग उद्या आपण आल्यानंतर बघूया, आता चल तुला काशी यात्रा करायची ना, असं म्हणून महाराज काशीला घेऊन गेले. पुढे काशीहून अयोध्येला गेले आणि त्या थकल्या अयोध्येला आई परत येऊ शकल्या नाही. अयोध्येला त्यांनी शेवटचा श्वास गरुडच्या मांडीवर सोडला. आईचे सगळे क्रियाकर्म करून महाराज पुन्हा महाराष्ट्रात आले. पण त्याच्या आधी जेव्हा काशीला आई म्हणले दान करायचं रे मला, आता तू तर सगळं दान करून आज इथं काय दान करू मी? काही नाही म्हणले, तुला कुठे बसायचं सांग दान करायला. त्या म्हणजे नदी काठी, गंगेच्या काठी बसायचं मला. चल की म्हणे घेऊन जातो. आईला कडेवर उचलून घेतला अक्षरशः आणि गेले तिथे गादी अंतरली. आईला म्हणजे तू फक्त गादीवर बस आणि गादीच्या कडून काढ, तुला हवं ते दान करता येईल. शब्दशः माऊलींनी गादी करणं जेवढे हात असे गादी करणं काढायचा प्रयत्न केला, तेवढ्या सगळ्या मुठी भरून येत होत्या. कुठून येत होती गंगा माहीत नाही. आणि लबाडा म्हणे घरी नाही सांगितलंच काही, असे पैसे असतात होते तुझ्याकडे, कुठं आणलीस एवढे पैसे? ते म्हणजे प्रपंचासाठी नाही का माऊली, हे दान करण्यासाठी आहे. आमची संस्था पण ही हा कार्यक्रम दानावर करते. खूप सगळे दानशूर व्यक्ती आपल्याकडे बसले असतात, त्यांनी सगळ्यांनी भरभरून आपल्या सगळ्या घरच्यांच्या स्मृतीतीर्थ वाढवडिलांच्या इथे दान करावं. ते सत्कर्म आमची स्वरूपिणी मंडळ करतं, ही विनंती फक्त, बाकी काही नाही. मग त्या दिवशी मात्र आई गेल्यानंतर महाराज रडू लागले आणि लगेच त्यांना कवन सुचलं की काय म्हणाले ते अयोध्येत आईसाठी म्हणाले, दया करी रामसीता, दया करी रामसीता, सांभाळावी माझी माता, दया करी शरयूबाई, नदीला पण म्हणाले, मुक्त करी माझी आई, माझ्या आईला मोक्ष दे. आणि शेवटी म्हणाले आता कुठे राहू आई,
आता कोठे जाऊ मी तुला कोठे पाहू आई, आणि महाराज रडायला लागले. अशी आई असते, सगळ्यांचीच आई चांगली असते. माझ्या पण आईचं मला स्मरण होते. माझी आई प्रतिभाताईने खूप चांगली ओळखायची, आपल्या चढूपणीवर प्रेम करायची, सगळ्या मैत्रिणींवर प्रेम करायची. तिला इतका आनंद असता, आज मी ते बोलते ऐकून, असो तिला हे नक्की कुठेतरी ऐकू जात असेल. ब्रह्मानंद महाराजांचे आवडते शिष्य. ब्रह्मानंदांची एक गोष्ट सांगते आणि महाराजांच्या समाधीकडे जाऊया. ब्रह्मानंद आवडते शिष्य आणि ब्रह्मानंदांना एकदाच काय झालं, कर्नाटक बॉर्डरवर ब्रह्मानंद होते. मंगसुळीला जाताना, आमच्या मिरजेहून मंगसुळीला जाताना एक कागवाड म्हणून गाव आहे, त्या गावातच कागवाडला ब्रह्मानंदांची समाधी आहे. अतिशय छान आहे समाधी स्थळ. तिथेही अन्नप्रसाद अन्नदान सतत चालू असतं. उपासाच्या दिवशी गेला तर राज्य डाळू खिचडी असं असतं. म्हणजे असं म्हणू नका की अरे अन्नदान आहे मग मला काय मिळेल, मग माझा उपास आहे आज, सांगायची गरज पडत नाही. इतकं सुंदर स्थळ आहे, छोटंसं मंदिर आहे पण खूप छान आहे. आणि ब्रह्मानंदांचं चरित्र खूप छान आहे. कधी मला संधी मिळेल तर नक्की मी सांगेन, इतकं चरित्र सुंदर आहे. असो, हे वेगळे का होते ब्रह्मानंद. एकदा काय झालं, ब्रह्मानंदांना वाटलं की ते महाराजांचं चरित्र लिहूया, आणि त्यांनी लिहिलं कर्नाटकात, म्हणजे कानडी भाषेमध्ये लिहिलं आणि ते दाखवायला आले महाराजांना. महाराज थोडंसं जसं मला सुचेल ना तसं तुमच्या लीला द्यायचा प्रयत्न केला, आत्ता घेऊन जा आणि मांड विसर्जन कर. तू माझ्या चरित्राचा लेखक नाही आहेस, माझा लेखक आहे एक जण. आता म्हणल्या क्षणी एकाही क्षणाचा विलंब न करता माणगंगेमध्ये विसर्जन करून आले ब्रह्मानंद. आणि म्हणून ब्रह्मानंद बुवा श्रेष्ठ भक्त होते, महाराजांचे आद्य भक्त. पुर्तकोटी महाराज, ब्रह्मानंद, आनंदसागर आणि चौथे आपले जे चरित्र मी आज सांगायचा प्रयत्न करते. 365 म्हणून 1.25 तासाला 1.5 तासाचा काय 10 मिनिटं उशीर झाला असेल तरी बसा, खूप छान आहे म्हणून समाप्तीकडे जाते. तर ते आपले केवी बेलचरे बाबा, मालाडला आज मंदिर आहे त्यांनी, महाराजांची गादी आहे. तर बेलचरे बाबांनी महाराजांचं चरित्र खूप कार्य मोठं आहे. महाराजांचं नामस्मरणाशिवाय तरणोपाय नाही कलियुगात म्हणून महाराजांनी सांगितलं. आणि ते महाराजांनी सारखं सारखं पटवून दिलं, कारण आम्ही दगड माणसं आहोत. आमच्यासारख्या लोकांना सारखं सारखं सांगावं लागतं. गंगेची धार धरल्याशिवाय दगड गुळगुळीत होणार कसा हो आमचा, हो की नाही. कसं महाराजांनी सांगून दिलं. महाराजांना महाराज सांगायचे नामस्मरणाचं महत्व 3 पटीत आहे. ते 3 पटीत कसं टिकवण्याची ओढ पाहिजे. मला नामस्मरण मिळालं पाहिजे आणि त्याची ओढ असेल मी, आणि माझ्या आराध्य दैवतावर माझा विश्वास असेल, निष्ठा असेल, तर मी नामस्मरण करू शकतो किंवा करू शकते. असे 3 पटीत. आजही तुम्ही कोणत्या कधी गेलात तर महाराज म्हणत कुणालाही मागायचं नाही. आता न मागता उत्सव करा, अतिशय चांगला होतो. भले मोठे उत्सव, महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव 10 दिवस आजही केला जातो. खूप मोठे मोठे भक्त येतात, कीर्तनकार येतात. 10 दिवस अन्नकोटीचं पूजन होऊन लाखोनी लोक अन्नदान म्हणजे जेवण करून जातात, प्रसाद. आणि महाराजांना तो आनंद मिळतो. पण महाराजांची मुख्य अटच होती की अन्नदान करणे. असो, रामनाम म्हणजे कसं आहे तर रामनाम म्हणजे ब्रह्म आहे, रामनाम म्हणजे आत्मज्ञान आहे, रामनाम म्हणजे वेदांताचा वेद आहे असं महाराज म्हणतात. महाराजांचा अखेरचा कालखंड आला, 1912 साल उजाडलं आणि महाराज आता उत्सव करता करता रामाकडे विनंती करायची की आता मला समाधी घ्यायची आहे, मला आता तुझ्याकडे परत यायचे. महाराज ना केसरी वाचायचे. लोकमान्यांचा महाराजांचा प्रचंड परिचय होता आणि लोकमान्य आले की कोणत्या जायचे, पुण्याहून गेले की महाराजांना भेटायचे. महाराज पुण्यात जायचे केसरीला भेट देऊन, केसरीवाड्यात जाऊन लोकमान्यांची भेट घ्यायचे. एक दिवस लोकमान्याने विचारलं, एवढा तुमचा लोकसंग्रह आहे, तुम्ही नाम सुंदर सांगता, लोक तुमचं ऐकतात, तुम्ही राजकारणात काय येत नाही, तुम्ही सांगाल ते माणसं ऐकतील. महाराज म्हणे मी सांगेल ते ऐकायला असलं तरी मी काहीतरी सांगत नाही, मी फक्त रामनाम सांगतो. त्यामुळे मला तुमच्या राजकारणात घेऊ नका, तुम्ही तुमचं राजकारण करा. तुम्ही खूप श्रेष्ठ आहात, तुम्ही निस्वार्थ आहात, गीतेचे अभ्यासक आहात. गीतेचा महाराजांचा खूप जवळचा संबंध होता, ज्ञानेश्वरीचा हरिपाठाचा महाराजांचा संबंध होता. आणि आपण पण सगळे गीताप्रेमी आहोत, गीता ज्ञानेश्वरी प्रेमी आहेत आपल्या प्रतिभाताई, आणि खूप छान सांगतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्यासमोर मी बोलणं म्हणजे खरं तर ना सूर्यासमोर गाजवा आहे हो, पण तरी सुद्धा तुम्ही गोड मनाने ऐकून घेताय. महाराजांची समाधीची वेळ झाली. डॉक्टर गोपाळराव जोशी तिथे होते. ते म्हणाले आज महाराजांची धडधड खूप वाढली आहे. काय झाले महाराज, काय होतंय का तुम्हाला. नाही म्हणे मला काही होत नाहीये, पण मला ना आता परत जायचे वेळ झाले रामाकडे असं महाराजांनी सांगितलं. महाराज असं का म्हणे, तुम्ही गेलात तर आमचं कसं होणार मग. नाही सगळ्यांचं सगळं होतं म्हणे. जिथे तुम्ही नाम घ्याल, जिथं तुम्ही अन्नदान कराल, तिथे तुम्ही रामावर प्रेम कराल, जिथं तुम्ही निष्ठेने वागाल, जिथे स्त्रीचा आदर कराल, तिथे तिथे मी असणार आहे. त्यामुळे तुम्ही मी गेलो तरी देहाने मी जाणार आहे, पण माझ्यासारखं रामनाम तुम्ही पण सगळीजण घेत चला. 17 डिसेंबर 1913 उजाडली.
महाराज म्हणाले की माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, तर आता मी म्हसवडला जातो, पुन्हा पुष्कळ गायी विकत घेतो, कारण कत्तलखान्याची लोक आलेली आहेत गायी विकत घ्यायला. तर पुन्हा गायी विकत घेतल्या, आपल्या गोंधळात आणून बांधल्या, आणि आता म्हणे एक मारकुटा बैल दिसला महाराजांना. आणि लोक म्हणाले अहो तू खूप नुकसान करतो, घेऊ नका. नाही म्हणे, लोकांना नुकसान करण्यापेक्षा मीच घेतो. आणि महाराज त्या मारकुट्या बैलाला घेऊन गोंधळात परत आले. निघताना दिवाण साहेब भेटले. दिवाण साहेबांना महाराज म्हणते ही शेवटची भेट बरं आपली, राम नाम सातत्याने घेत चला बरं. मी असो नसो 18 डिसेंबरला महाराजांनी 13 साली निर्मा देवीची भाषा केली. आणि त्या रात्री रविवार होता. रात्री 2 वाजेपर्यंत महाराज भजन म्हणत वगैरे असे जागे होते. नंतर मग थोडेसे झोपायचा प्रयत्न केला, पण झोप काही शांत लागत नव्हती. 4 वाजता पुन्हा उठले. म्हणाले मी जरा मुखवाचन करून येतो, शौच वगैरे आवरून येतो. आणि मग ते झाल्यानंतर श्रीरामांना महाराजांनी साष्टांग नमस्कार घातला. श्रीरामा, हा माझा या देहरूपातनं तुला शेवटचा नमस्कार आहे. पण ही सगळी जनता आहे ना माझी, गोंधळासकट सगळी जणच, त्या सगळ्याचा सांभाळ मात्र तू निष्ठेने तू कर असं रामरायाला सांगितलं महाराजांनी. आणि त्यावेळेला महाराजांजवळ वामनराव नावाचा त्यांचा तो मित्र होता ना, ते होते. त्यांनी महाराजांना अतिशय प्रेमाने नमस्कार केला. वामनरावांच्या डोक्यावर त्यांनी हात फिरवला. सांगितलं अरे जिथे नाम तिथे माझी खूण हे विसरू नकोस, आणि ती माझी खूण मतलब तिथे माझे प्राण असणार आहेत नामाच्या ठिकाणी, ते मात्र तुम्ही विसरू नका. डोळे झाकून श्वास मोठमोठ्याने येऊ लागला. श्वास का मोठा होतोय म्हणून केतकरांना, भाऊसाहेब केतकर एक आवडते शिष्य महाराजांचे, त्यांच्या पण खूप गोष्टी आहेत. मग भाऊसाहेबांना हाक मारली, भाऊसाहेबांना हाक पोचली गेली नाही. भाऊसाहेबांना सांगितलं केतकरांना की तुम्ही डॉक्टर जोशींना निरोप द्या. तोपर्यंत जोशी पण येऊ शकले नाही. आणि दोघं यायच्या पहाटे 5:50 22 डिसेंबर सोमवार होता, 1913 साल होतं. मार्गशीर्ष वद्य दशमीला 1835 महाराजांनी शेवटचा श्वास सोडला आणि डोळे मिटून घेतले. बेलसरे बाबा या चरित्रामध्ये खूप छान शब्दात लिहितात महाराजांविषयी. तिथे म्हणतात जगाला प्रकाश देणारा सूर्य, भौतिक सूर्य उगवत होता, आणि त्यावेळेला तो पूर्वेकडे येताना जेव्हा अध्यात्म सूर्याने शेवटचा मावळायचा निर्णय घेतला आणि तो कायमचा होता. वसिष्ठ वामदेवादी ऋषींच्या भारतीय परंपरेचा वारसा चालवणारे महाराज होते. असे हे महाराज आज महापुरुष अनंतात विलीन झाले. मला पण शेवटचं दर्शन घडलं नाही. अति दिव्य असं चरित्र आहे. महाराजांच्या समाधीची बातमी 1 मिनिटात कार्यासाठी पसरली. बाहेर गावून अनेक लोक आली. पंढरपूरपासून कर्नाटकातनं ब्रह्मानंद बुवा सुद्धा आले. गोंधळ तार मिळाली म्हणून ते आले. तो वार होता मंगळवार. तोपर्यंत महाराजांनी ठेवलं होतं. ब्रह्मानंदांचं सद्गुरू काय, सद्गुरूसाठी मी काय करू हे ब्रह्मानंद सुचत नव्हतं. अशा वेळेस ते आले आणि मग त्यांनी शेवटचं कर्म करायचं ठरवलं. आणि ते कार्य करण्यासाठी महाराजांचा पुतण्या श्रीहरी नावाचा होता, जे दामोदर बुवा होते चुलत भाऊ, त्यांचा मुलगा, त्यांना बोलवलं आणि तुमच्याकडनं हे कार्य करा असं सांगितलं. भाऊसाहेब केतकरांनी पण श्रीहरीला हे सांगितले अंत्यसंस्कार तुम्ही करा. आणि ते करताना त्या संध्याकाळी गायीच्या गोठ्यात जाऊन ज्या दिवशी संध्याकाळी म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी महाराज बसले होते तिथे दफनभूमी तयार केली. म्हणजे आपल्याला चिता जिथे रचायची ती भूमी तयार केली आणि तिथेच चिता रचली गेली. आणि हा संध्याकाळचा सूर्य त्या दिवशी जानकी जीवन जय जय राम, जानकी जीवन स्मरण जय जय राम म्हणत सर्वांनी गुलाल बुक्का फुलं उधळली. अग्नीच्या ज्वाळा आकाशाकडे झेपावल्या आणि महाराजांना शेवटचा नमस्कार सगळ्यांनी केला. 68 वर्षाचा नामाचा प्रवास होता हा. पुढील अनेक पिढ्यांना नामाचा प्रवास आज तरी चालू आहे. असा हा प्रवास. महाराजांचं व्यक्तिमत्व अतिशय सुंदर होतं. गृहस्थ धर्माच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून राम नाम भक्तीचा प्रचार प्रसार कसा करावा हे महाराजांचं उत्कृष्ट उदाहरण आहे म्हणता हरकत नाही. आधी प्रपंच करावा नेटका, मग घावे परमार्थ विवेका हे रामदास स्वामींचं वचन महाराज जगले. आपण नेटका म्हणजे काय करतो, विटा द्यायला तर मी सुद्धा म्हणजे तेच केलं. मला नाही आवडत खरं हे, पण आता घरच्यांना काही बोलता येते ना. रिटायर व्हायच्या वेळेला पण 2 BHK ब्लॉक घ्यायचा का हो, मला नाही आवडत, पण तरी घ्यावं लागलं. प्रपंचात आवडत ना, बाकी सगळ्यांचं ऐकायचं असतं. तर नेटका करायचा म्हणजे आवडता घ्यायचा हे आपण सगळे विसरतो. तो महाराज म्हणतात नेटका करायचा म्हणजे आईला कसं तुळशीपुत्र ठेवलं सगळं तसं करा असं महाराज सांगणार. तर सगळ्या प्रपंचिकांना आपल्याला जमणार नाही, कारण आपलं मन रामाच्या शिवाय किंवा रामाच्या पेक्षा जास्त प्रपंचात अडकलेलं असतं. त्या प्रपंचात सोडायचं नाहीच आहे.
पण तरी सुद्धा नाम घ्यायचं आहे. निवृत्त श्रीराम जयराम जय जय राम या जपाबरोबर महाराजांनी 70 वर्षाचं आयुष्य कंठलं. घराण्यात विठ्ठल भक्ती रामाची जोड देऊन समन्वय कसा साधावा, 2 भक्तीनं आहे महाराजांनी दाखवून दिलं. महाराजांची ही चलाख बुद्धिमत्ता, तीव्र स्मरणशक्ती, नैसर्गिक नेतृत्व, सुस्पष्ट वक्तृत्व, कौटुंबिक जबाबदारीची जाणीव, लोकांत आणि एकांतात कसं रमावं हा सुमधुर समन्वय, नामसाधनेवर अलौकिक निष्ठा, यासाठीचा प्रदीर्घ प्रचार प्रसार ही सगळी महाराजांची वैशिष्ट्य होती. यातला एक जरी गुण आपल्याला किंवा सद्गुरूंसाठी आर्तता होती. जमेल तसं एकदा तरी एखादा गुण आपल्याला घेता आला तर महाराज म्हणले की माझं चरित्र लिहिल्याला काहीतरी कोणीतरी नाम घेत आहे. हे चरित्र लिहिण्याच्या तुझ्या लिहिण्याला म्हणजे के.व्ही. बेलसेला म्हणले बरोबर की ते चरित्र तू लिहिलंस ना, ते वाचल्यानंतर एका तरी माणसाने नाम घ्यावं किंवा एका तरी माणसाने यातला काहीतरी गुण घ्यावा. मग महाराज हे स्वतःचे गुण पण सांगत नव्हते, पण महाराजांकडे सगळे गुण होते. तर यासाठी ते चरित्र उपयोगी झालं असं मी म्हणेन, असं महाराजांनी के.व्ही. बेलसेला सांगितलं बाबांना. ही शब्दरूपांची बकुळ फुलांची ओंजळ तुमच्या सगळ्यांच्या श्रवणी आणि माझ्या महाराजांच्या श्रवणी अर्पण करते. जरी वाढली तरी ती खूप सुवासिक असते, त्यांची बकुळ फुलं असतात. सुकली तर माझ्या पदरात टाका, चांगली ती तजेलदार असते, तुम्ही सगळी घेऊन जा. पुन्हा भेटूया आशा करते. तुम्हाला आवडलं असेल. नमस्कार. श्रीराम जय राम जय जय.